हॅलो हॅलो थोडा लाईट थोडा सोडा जास्त हॅलो रूप पाहता आलो जनी रूप पाहता आलो जनी रूप पाहता आलो जनी रूप पाहता रूप पाहता आलो जनी रूप पाहता आलो जनी रूप पाहता आलो जनी रूप पाहता आलो जनी सुख झाले हो सुख झाले हो चांदणी चांदणी सुहावी बलवा सुहावी
हॅलो. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही ते. बहु दुदर जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधी. तुका म्हणे अंगी भावे ते आपण, तरीच महिमान येईल कडू. बहु दुदर जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधी. विठ्ठल 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 इकडे घ्या थोडा पकवा. तुम्ही काय दिसतंय संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही तेथे. मावल्यावर ऐकायला येतं केलं. आवाज येतो का? भाषा समजत नाही वाटते, बोल नसतो प्रॉब्लेम नाही. आवाज समजतो, ऐकायला येतो का? भाषा समजते का? भाषा अरे मी महाराष्ट्रातला आहे, तेलंगणातून थोडीच आलो. हा ऐका. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही तेथे. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनु. तुका म्हणे अंगी भावे ते आपण, तरीच महिमा येईल पुढू. महायोग पीठे तटे धीमरथ्यम, वरम पुंडलिकाय धाकुं देहि. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंगा करो ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू भावनी सद्गुरुदास तुका जयांचे किया स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकार. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात प्रेम स्वरूपिणं. गजानन मारुती मंदिर गौरी शंकर दयामूर्तिं भास्करं वंदे पुनः पुनः. नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा,
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. हृदय सेवासन करून या माझ्या बसले गुरुराया गजानन, योग योगेश्वर हाची एक जाणा सेगा विचाराना गजानन. सगळी रंभा जयाची माता सिंहू, आकारा मनामी पिता सिंहू. शिरसोली गावी अवतार धरला, नमस्कार माझा मुनी प्रभुला. राधा मेरी स्वामिनी, मैं राधे जी को दास, जन्म जन्म मोहि दीजियो, श्री वृंदावन को वास. राधा राधा कहत ही सब व्याधा मिट जाय, जन्म जन्म किया पदा राधा नाम सुनाय. कृष्णाय वासुदेवाय, हरये परमात्मने, प्रणत क्लेशनाशाय, गोविंदाय नमो नमः. ढाला ढाला संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही तेथे. बहुदुदड जरी झाले म्हैस गाय, तरी होईल काय कामुदेनु उपस्थित. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निरोपणा करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत संत श्रीमंत देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा संतांचा महिना प्रतिपादन करणारा 3 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. आपल्या कोळेगाव गावामध्ये हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव कशा निमित्त आहे सगळ्यांना माहित आहे. आज जगद्गुरु संत श्रीमंत तुकोबाराय यांची अभंग गाथा ज्या लेखकानं दिली आणि संत गतीला प्राप्त झाले, संताजी महाराज जगनाडे यांची जयंती. आणि संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रथम जयंती निमित्त म्हणजे आपल्या गावात हा पहिल्याच वर्षाचा कार्यक्रम आहे. कीर्तनाला प्रारंभ करण्याअगोदर मी फक्त पांडुरंगाच्या चरणी एकच प्रार्थना करेन, जसं स्वरूप आज आपल्या गावामध्ये या सप्ताहाच्या निमित्तानं या कीर्तनाच्या निमित्तानं आलेलं आहे, याही पेक्षा मोठं सप्ताहाला स्वरूप आलं पाहिजे ही गजाननाच्या चरणी आपण सगळ्यांनी प्रार्थना करायची. ज्यांच्या अत्यंत आग्रहापोटी या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मला मिळालं. दादा सोमवार हा मॉनिटर वाढवा थोडा, आपण आपल्या घरच्या सारखी मस्त बाहेरचं नसलं चलते ती पांगला नाही पाहिजे. मॉनिटर हा थोडा असं खेळत कीर्तन करायचं आपल्याला. हॅलो बस बस. ज्यांच्या अत्यंत आग्रहास्तव या ठिकाणी येण्याचे सौभाग्य मिळाले, आपल्या गावातील भूमिपुत्र श्री आदरणीय आमचे गजूभाऊ ठाकरे आणि त्यांच्या पोटी कन्यारत्न जन्माला आलेले आहे. आपल्या गावचं ते सौभाग्य आहे असं म्हटल्यापेक्षा महाराष्ट्रातील सौभाग्य आहे. काय होतंय, गावातल्या लोकांची किंमत कळत नसते. मला माहिती आहे की तुमची किंमत कळते, कारण आमच्या गावात सुद्धा तसेच आहे. पण आपल्या गावातील एक कीर्तनकार कन्या जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या कोळेगावचं नाव मोठं करत असेल, याच्यापेक्षा काय सौभाग्याची गोष्ट आहे काय. आमच्या श्री हरिभक्तीपरायण धनश्रीताई ठाकरे आमच्या ज्यावेळेस चिखली परिसरामध्ये कथा असतात भागवताच्या, आमच्याकडे छोटे मोठे नियोजन असतात. व्याप खूप मोठा आहे तरी सुद्धा वेळात वेळ काढून आम्ही परमार्थाकरता आमचं समर्पण करत असतो. आणि आमच्या छोट्या मोठ्या कथा असल्या त्या कथेमध्ये आमच्या नियोजनामध्ये आम्ही दिल्लीला ताईला कीर्तनाच्या सेवा दिल्या आणि पुढे भविष्यामध्ये पांडुरंगाची कृपा जर असेल तर देत राहू. अशी गजूभाऊ ठाकरे यांच्या अत्यंत आग्रहास्तव येण्यासाठी हे सौभाग्य मला या ठिकाणी मिळालं. आमच्यासोबत महाराष्ट्रातील सर्व गुणीजन मंडळी, प्रसिद्ध गुणीजन मंडळी, आमचे हनुमंत महाराज काळे, विदर्भ गायन कोकिळा, आमचे लखन महाराज डाकोरकर, ताल महर्षी मृदंग सम्राट श्यामजी महाराज गालट, आमच्या संस्थेचे 2 चिमुकले विद्यार्थी आणि आमच्या सोबत आलेले आमचे सुरेश भाऊ सुरडकर. 6 वाजता आम्ही संस्थांमधून निघालो. इथं येण्याचं प्रयोजन असं झालं की माझ्याकडे फार मोठा व्याप आहे आणि तो व्याप सर्व व्यवस्थेशीर शिस्तीत लावून मला तिकडून निघावं लागतं. विठाला विठाला व्याप म्हणजे करोडो रुपयाचा व्याप आहे.
चिखलीला एखाद्या वेळी जर आले तर नक्की आम्हाला भेट देण्याकरता या. बोलू नका. परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थान म्हणून एक खूप मोठं संस्थान आहे आणि चिखली तालुक्यामध्ये नंबर 1 संस्थान आहे. बोलू नका, बोलू नका. विठाला विठाला चिखली तालुक्याचं वैभव मानलं जाणारं मौनी बाबा संस्थान आहे. संताजी जगनाणी महाराज, संत गजानन महाराज, संत विदेही अवली तेजस्वी महाराज, तसे संत मौनी बाबा. चिखली तालुक्यामध्ये मौनी बाबा संस्थान फेमस संस्थान आहे, मानलं जातं. खूप मोठं संस्थान आहे आणि त्या संस्थानमध्ये जवळपास 2002 पासून वारकरी शिक्षण संस्था चालू आहे आणि त्या संस्थेचा सर्व कारभार माझ्याकडे असल्यामुळे आमचा नियम आहे 5:30ला आमचा हरिपाठ चालू होतो. 6:30ला बाबांची आरती होते आणि आरती झाल्यानंतर कुठेही जायचं असलं तर आम्ही बाहेर पडतो. आरतीच्या अगोदर आम्ही बाहेर पडत नाही. आपलं गाव चिखलीपासून जास्त दूर नसल्यामुळे आम्ही वेळेवर निघालो आणि वेळेवर या ठिकाणी पोहोचलो. का उशीर झाला नाही ना? या ठिकाणी आल्यानंतर अत्यंत प्रसन्न वातावरण तुमचं वाटतंय. इतकं प्रसन्न वाटतं, इतकं प्रसन्न वाटतं की हा 1 दिवसाचा कार्यक्रम नसून सप्त्यातील जवळपास 4थ्या आणि 5व्या दिवसाची कीर्तन सेवा वाटते. कारण एका दिवसाचं नियोजन करायचं असलं ना, आणि आमच्यासारख्या लोकांनी जास्त गाणे म्हणत बसायचं नाही. आमचं कसं आहे, कभी खुशी कभी गम. एखाद्या वेळेस जास्त आनंद मिळतो, एखाद्या वेळेस कमी आनंद मिळतो. पण शास्त्रकार वर्णन करतायत परमार्थाच्या कारणामध्ये कुठल्याच प्रकारचा आनंद छोटा किंवा मोठा नसतो. तुम्ही भगवत भक्ती करत राहा, तुम्ही साधना करत राहा, तुम्ही देवाचं नामस्मरण करत राहा. आयुष्यात आज तुम्ही छोटे कार्यक्रम करता. नारदाच्या गादून सांगतो मायबाप तुम्हाला, एक दिवस तुमच्या जीवनामध्ये खूप मोठे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. ही गादीची ताकद आहे. म्हणून करत राहिले पाहिजे आपण. या ठिकाणी आल्यानंतर साऊंड सिस्टीमही चांगली आहे, खूप चांगली आहे. गावातलीच आहे का? मस्त आहे. टाळकरी सुद्धा चांगली. आत्मारंभा थंडी वाजायचं काम नाही, एकदम पद्धतशीर आहे. आम्ही दोघांनी अगोदरच कपडे घालून घेतले, कारण खरं सांगायचं झालं म्हणजे माझी प्रकृती 2 दिवसापासून बरी नाही. काय झालं, एका आजीनं लांब जाम आणली मावशी. जाम आणली. आता ते दिसायला आपण लाल दिसले म्हणून रावल्या गेलो नाही. म्हटलं चला खाऊनच पाहू. 1 खट्ट्या 2 खाल्ले. 8 दिवस झाले अजून खोकला थांबला. त्या खोकल्यामुळे प्रकृती गंभीर म्हणजे आजारी पडली, तापही आली. पण मी सांगितलंय, कधी कधी पैशाला जास्त किंमत द्यायची नाही मायबाप. प्रेमाचे संबंध पैशापेक्षा जास्त किंमत देत असतात. मला असं वाटलं दुपारी की मी आज चॅट मारावी, खरं सांगायचं म्हणजे. कारण म्हटलं या गावात ऑप्शन आहे. माझं नसतं सेवा झाली तर आपल्या गावातील कीर्तनकार धनश्री देवीची सेवा या ठिकाणी नक्कीच झाली असती. पण भविष्यात तुम्ही मला मराठवाड्यात बोलावलं नसतं. तुम्ही म्हटलं असतं काही तारीख नाही घ्यायची, फुकट दिली तर नाही घ्यायची, चॅट मारता दे. टायमावर चॅट मारली. पण म्हटलं पैशाचं काही असो, प्रेमाचे संबंध अत्यंत महत्वाचे आहे. आणि ही खरोखर मोठ्या भावाप्रमाणे प्रेम करणारी मंडळी एकाच दिवसामध्ये अत्यंत प्रेमाचे संबंध या लोकांचे आमच्यासोबत झाले. म्हणून अत्यंत आग्रहास्तव यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी आलो. म्हणून तुम्ही सर्व ग्रामस्थांचं, कोळेगाव ग्रामस्थांचं मला या ठिकाणी दर्शन होते. एकदा तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात का पूर्णविराम सुरुवात करतो. मस्तक हे या वारकरी संतांच्या या ठिकाणी आल्यानंतर अतिशय सुंदर नियोजन पाहायला भेटलं. मन तृप्त झालं. आता आपण संकल्पित वेळेमध्ये या ठिकाणी सेवा समर्पण करून थांबणार आहोत. थंडीचे दिवस आहेत, पण हॉल असल्यामुळे इथं गरमी बऱ्यापैकी येते, जास्त थंडी वाजत नाही. त्यामुळे संकल्पित वेळ आपला 2 तासाचा आहे. मला असं वाटतं आता इथं जास्त गरमी येते म्हणून रात्रभर कीर्तन केलं तरी हरकत नाही. काकडा करून मोकळेच होऊ. आता आज जयंतीच आहे म्हटल्यावर काही विषय आहे का? चला, निरोपणाकरता जो अभंग या ठिकाणी निवडला, वैराग्याचे मूर्तिमंत संत श्रीमंत देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत श्री तुकोबाराय यांचा फार नाही पण 3 चरणाचा अभंग आहे. अभंगाचा भाव फार गोड आहे. महाराज म्हणतात, बाबांनो, एखादं पोपटपंची ज्ञान सांगणाऱ्या माणसाला चांगलं बोलता येईल यात नवल नाही. ग्रामीण भागामध्ये तुमच्याकडे हजारो लिटर गाई म्हशी दूध देत असतील यातही नवल नाही.
साधूच्या किमया कळण्याकरता साधूच्या संगतीत जाणं अत्यंत महत्वाचं आहे. हा अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. आणि तसा आपापल्या बुद्धिमत्तेप्रमाणे आपण मांडण्याचा प्रयत्न करू. काही लोकांना चांगलं बोलता येतं, कारण जसं स्टेज असेल तसं समाज असतो. एखादं स्टेज जर चांगलं असेल, समोर बसलेला जर श्रोता वर्ग असेल, आज कीर्तने म्हणून खाली बसणारे श्रोते आहेत. कीर्तनाचं स्टेज आहे म्हणून आज खाली बसलेले लोक श्रोते आहेत. उद्या शेतकऱ्याचं स्टेज असलं की सांगणारा कोणीतरी पुढारी असतो आणि खाली बसणारे श्रोत्याच्या जागी शेतकरी वर्ग असतो. आज मी या स्टेजवरून तुम्हाला सांगतोय, माझ्या वारकरी बंधू आणि भगिनींनो, अर्थात तुम्ही श्रोते आहे, वारकरी आहे, आणि मला माहित आहे तुम्ही सगळे लोक पंढरपूरला एकदा तरी जाता आणि या ठिकाणून बरेच लोक पंढरपूरहून जाऊन सुद्धा आलेले आहेत. या स्टेजवरून मी तुम्हाला उपमा देतोय, माझ्या वारकरी बंधू आणि भगिनींनो. स्टेज कीर्तनाचा असल्यामुळे, पण समोर शेतकरी वर्ग बसलेला आहे आणि शेतकरी वर्गाच्या समोर मार्गदर्शन करणारा एक पुढारी आहे. आता भाषा बदलली. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आलं का तुमच्या लक्षात? एखादा उमेदवार जर असेल, खाली बसलेले वारकरी नाही, शेतकरी नाही, ते उमेदवार आहे. स्टेज तेच आहे, भाषण करणारा माणूस बदलला. माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो, स्टेज बदललं की शब्द बोलत असतात. महाराज म्हणतात, एखाद्या माणसाला चांगलं बोलता आलं. एकाला विचारलं, का हो काय चांगले बोलता म्हणे महाराज तुम्ही? मग किती चांगलं बोलतो म्हणे, मी इतकं चांगलं बोलतो म्हणे, माझ्यासारखं कोणी चांगलं बोलत नाही. नवरा बायको एका भाषणासाठी गेले आणि चांगली गाडी घेतली, मस्त गाडीत बसून गेले. बायको गाडीमध्येच बसलेली राहिली. तिला माहित होतं ती नवरदेवाचं दररोज भाषण ऐकायची. ती म्हणायची, मी तुमच्यासारखी भाषणं भरपूर ऐकली. भाषण वगैरे संपलं. भाषण संपल्यानंतर स्टेजवर गाडीमध्ये येऊन बसले आणि गाडीमध्ये आल्यानंतर बाईला सांगत होते, आज खूप चांगलं भाषण झालं. बायको म्हणे, हो मला माहित आहे चांगलं भाषण झालं. कसं काय चांगलं? हो म्हणे, पण ऐकणारे म्हणजे सगळे मूर्ख होते. ऐकणारे सगळे मूर्ख होते. काय होते? ऐकणारे सगळे. बायको म्हणले, हो मला माहित आहे मूर्ख होते. तुम्ही नाही का म्हणजे सारखे म्हणायचे, माझ्या बंधू आणि भगिनींनो, माझ्या बंधू आणि भगिनींनो. ज्या अर्थी ऐकणारे मूर्ख होते त्या अर्थी तुम्ही त्यांना बंधू म्हणत होते, म्हणजे ते मूर्ख होते. मग तुम्ही कोण? मूर्खाचे मोठे भाऊ. दृष्टांत असा आहे सज्जनानो, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही. एखाद्या माणसाला चांगलं भाषण केलं जाईल, एखाद्या माणसाला स्टेज सुद्धा गाजवला जाईल, एखादा माणूस चांगल्या कथा सुद्धा करेल, पण संतांच्या महिमेची उपमा त्याला करता येणार नाही. बघा, आज ज्या साधू महापुरुषाच्या जयंतीनिमित्त आपण सगळे लोक एकत्रित आलो. संतांची जगनाडे महाराज यांचं जर चरित्र आपण पाहिलं तर मला असं वाटते, बहुतेक देवी समाजामध्ये आजही बऱ्याच गावामध्ये संतांची जगनाडे महाराजांची जयंती पुण्यतिथी साजरी करत नाही. आणि ही केली पाहिजे. का? आपल्याला सुद्धा समजलं पाहिजे, आपल्याला सुद्धा अभिमान असला पाहिजे की आपल्या समाजातील कोणीतरी संत महापुरुष, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेचा लेखक ठरला. आज जगात नाव आहे संताजी महाराजांचं, जगात नाव घेतलं जातं. स्वतःचे 10,000 अभंग कवित्व करून ठेवले, पण शतकोटी अभंग संताजी जगनाडे महाराजांनी तुकोबाचे लिहिण्याचं काम केले. याच्यापेक्षा समाजासाठी काय आनंदाची गोष्ट पाहिजे. पण सगळे शेतकरी वर्ग आहे, शेतामध्ये सगळे लोक काम करतात, त्याच्यामुळे परमार्थ करण्यासाठी वेळ नसतो. मायबापांनो, तुम्हाला माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे, परमार्थ करण्याकरता कोणाकडे वेळ नसतो दादा, आणि परमार्थ करण्याकरता वेळ हा काढावा लागत असतो दादा. विठाला विठाला म्हणून जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेचं लिहिण्याचं काम संताजी जगनाडे महाराजांनी केलं. नुसतं गाथा लिहिण्याचंच काम केलं एवढं नाही, तुकोबाला सदैव वैकुंठातून खाली बोलावलं इतकी योग्यता मिळवली. साधना करायची असेल, भक्ती करायची असेल तर अशी केली पाहिजे की भक्तांनी देवाला सुद्धा झुकवलं पाहिजे, आणि त्या भक्तीमध्ये इतकी ताकद पाहिजे की देव सुद्धा त्या भक्तीपुढे झुकला पाहिजे. आपण हरिपाठ करतो माय, पण नातू मांडीवर बसू देत नाही. आपण हरिपाठ करायला लागतो माय, पण नातू मांडीवर बसला की हरिपाठ व्यवस्थित करू देत नाही. एखादा मी विचारलो, म्हणे महाराज तुम्ही कीर्तनात नेहमी सांगता आमची बी साधना चांगली आहे, आमची बी भक्ती चांगली आहे, आम्ही दररोज भक्ती करतो म्हणे. येऊन पा म्हणे घरी एक दिवस, आमचा संध्याकाळचा नित्य नेम असतो म्हणे. म्हणे कशाचा रे? म्हणे हरिपाठाचा. पण म्हणे सकाळची देवपूजा आम्ही संध्याकाळी करतो. म्हणलं अरे वा,
हा तर वेगळा नियम आहे. सकाळची देवपूजा संध्याकाळी. म्हटलं हे कसं शक्य आहे? म्हणजे लोकांपेक्षा थोडी वेगळी भक्ती आहे म्हणजे आपली. म्हटलं खरंच आहे. आम्ही तर सकाळी 5:30ला 5:45ला सकाळी उठल्यानंतर आपली दिनचर्याची सुरुवात झाली की देवस्थान करतो. म्हटलं अगोदर स्नान तू संध्याकाळी करतो म्हणे. मग पण म्हणे घरामध्ये ज्यावेळेस आपली देवपूजा चालू होते त्यावेळेस मी हरिपाठ म्हणतो. हरिपाठ म्हणता म्हणता देव धुतो. एकदा असंच झालं, मला त्यानं पाण्यासाठी घरी बोलावलं. हरिपाठ चालू झाला संध्याकाळी. देव मोठं टोपलं घेतलं. त्या टोपल्यामध्ये पितळचे काही लोखंडाचे देव होते. असे एक कुत्रं भुकायला लागले त्या बाजारातून तो देव फेकून मारला होता. त्याला विचारलं, एक देव फेकून मारल्यामुळे ते कुत्रं तितक्यानं गप्प बसलं नाही. दुसराही घेतला, दुसराही फेकून मारला. एका देवाला दुसऱ्या देवासंग गप्पा केली. म्हणे काय रे रामभाऊ, या घरात राहून काही फायदा आहे की नाही? काही इज्जतच करत नाही म्हणे आपली. एक तर पूजा सकाळची संध्याकाळी करतो म्हणे, वर कुत्रं भुकायला लागलं की दोन्ही देव फेकून मारतो म्हणे. ते म्हणले गप्प बस, तुला जर उपाशी राहायचं असेल तर तू भूक, नाही तर तुला जर नाही होतं पाहिजे तर गुपचूप जसं आहे तसं चालू दे. आपला विषय संपला सज्जनांनो. लोकांपेक्षा वेगळं करण्याचा प्रयत्न तुम्ही करता, पण लोकांपेक्षा वेगळं करून जर अधोगती मिळत असेल ना तर ते कार्य न केलेलं कधी बरं. विठाला 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 हे सद्पुरुष हे महापुरुष कशा करता इथं आलेले असतात ना. कशा करता इथं आले? काय अधिकार होता जगनाळे महाराजांचा? संताजी जगनाळे महाराजांना तुकाराम सहज एकदा ढोरं चालण्याकरता गेले. वास्तविक पाहता संताजी जगनाळे महाराज मूळचे चाकणचे, पण ते मामाकडे राहत होते सुदुंबरे गावात. आणि कर्मधर्म तेलाचा घाणा असल्यामुळे त्यांना दररोज तेल काढावं लागायचं. एकच बैल होता. त्या बैलाचं नाव होतं सखा. काय होतं? अमिताभ बच्चन नाही. काय होतं? सखा. बैलाचं नाव होतं सखा. आपल्याकडे होंडे पांडे भक्कम आहेत. बैलाचं नाव सखा होतं बाबा. एकच बैल होता सखा. पण कर्मधर्म सुरुवात महाराजांची दिनचर्या वेगळी होती. त्या गावामध्ये राहत असताना गुरढोरं चालण्याकरता ते जात होते. कधी घोराड्यावर, कधी भंडाऱ्यावर, कधी भामचंद्रावर, अशी दिनचर्या होते. कर्मधर्म सुदैवानं माझे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर साधना करतायत. आणि संतुजी तिन्ही महाराजांनी पाहिलं कोणीतरी सत्पुरुष चमचम चमकतोय. तो चमकणारा पुरुष दुसरा तिसरा कोणी नव्हता. ते वैराग्याचे मूर्तिमंत संत श्रीमंत देऊचे प्रसिद्ध साधू तुकोबा होते. पाहिलं त्या काळामध्ये तुकोबा चिंतन करतायत. संताजी जगनाळे महाराजांचा इतिहास कोणी वेगळा सांगतो, पण गॅजेटेडचा इतिहास मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. हा जो इतिहास आहे हा इंग्रजांनी त्या काळात लिहून ठेवलेला आहे. विठाला विठाला त्या काळातला औरंगाबाद, आताच्या काळातलं संभाजीनगर, सोलापूर गॅजेटियर, संभाजीनगर गॅजेटियर याच्यामध्ये पुरावे लिहून ठेवलेले आहेत. जे आपल्या जातीचे नाही, जे आपल्या धर्माचे नाही, मराठी म्हणून त्यांची ओळख सुद्धा नाही, इंग्रज आहेत इंग्रज. आणि इंग्रजांनी त्यांचा इतिहास महिमा असा लिहून ठेवलेला आहे गॅजेटियर मध्ये. ज्या अर्थी आपल्या साधूंची, आपल्या महात्म्यांची नोंद गॅजेटियर मध्ये आहे, त्या अर्थी ते तुम्हाला मान्य करावंच लागेल. सकारात्मक करावं का? म्हणून तुकोबा साधना करतायत. संतू महाराज आपले गुरढोरं चालण्याचं काम करतायत. पाहिलं त्या काळामध्ये तुकोबाचं नामस्मरण चालू होतं. एवढी भक्ती होती तुकोबाची, आपल्यासारखी भक्ती नव्हती. आपली भक्ती चालू असली की आपण लोकांना नाही कुत्र्यांना देव ठोकून मारतो. त्या काळात तशी भक्ती नव्हती. इतकी कट्टर साधना होती, इतकी कट्टर साधना होती की तुकाराम महाराज काय करत होते याचं सुद्धा भान राहत नव्हतं तुकोबाला. आणि त्या काळापासून आताच्या काळापर्यंत पद्धत तशीच आहे. परमार्थ जर करायचा असेल तर परमार्थ एक सत्पुरुषाचा केला पाहिजे. परमार्थ जर तुम्हाला करायचा असेल तर परमार्थ देखाव्याचा नको. आम्हाला संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करायला भेटतं बाबा. दररोज कुठं ना कुठे कीर्तन चालू असतात. दररोज कुठं ना कुठं कीर्तनाच्या सेवा समर्पण करण्यासाठी आम्हाला हा समाज बोलवत असतो. तुम्ही जर नुसतं देखाव्यासाठी साधना करत असाल ना तर मला असं वाटतंय सद्गती मिळवण्याच्या ऐवजी आपण दुर्गती प्राप्त करतोय. म्हणून त्याकरता कोणाचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवा. कोणाचा ठेवला पाहिजे आदर्श डोळ्यासमोर? संताजी जगनाळे महाराजचा ठेवला पाहिजे. कोणाचा आदर्श ठेवला पाहिजे? संत सम्राट योगीराज गजानन महाराजांचा ठेवला पाहिजे. कोणाचा आदर्श ठेवला पाहिजे? मौनी बाबांसारखा आदर्श ठेवला पाहिजे. कोणाचा आदर्श ठेवला पाहिजे? ज्ञानोबा, निळोबा, नामदेव महाराज आदी करून सगळं संतांचा अधिकार आपण ठेवला पाहिजे. यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. हे कसं जीवन जगले आणि त्यांचं जीवन पाहून आपण कसं जीवन जगायला पाहिजे हा आदर्श घेतला पाहिजे. आपल्यापेक्षा मोठे आहेत ना माय बाप, ते खूप मोठे आहेत. आपण त्यांच्या पायाच्या खालच्या मातीची सुद्धा बराबरी करत नाही, इतके ते मोठे आहेत. विठाला 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 विठाला
जंगलामध्ये गुरंढोरं चारतायत. बाबा थोडं हळू वाचा. गुरंढोरं चारतायत, तुकोबाचं नामस्मरण चालू आहे. किती कोणतं नामस्मरण करत होते माझे तुकाराम महाराज? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सातत्याने भजन चालू आहे. आणि भजन संपल्यानंतर महाराज अभंग गायला सुरुवात करतात. संतांची जंगाडे महाराज गुरंढोरं चारतात, पाहतात कोणतरी सुस्वरामध्ये गाते. त्या काळातली टाळ मृदंग विना नव्हता. म्हणजे त्या काळामध्ये मृदंग टाळ नव्हती, विना होता, पण तो साधा होता, तुकोबाची लाकडी विना. आणि हातामध्ये पूर्वीच्या काळात नारळी चिपड्या असायच्या, त्याच्या 2 बोटात फसवायच्या असतात. आता आम्ही कथेवर घेतो कधी कधी ते रामकृष्ण हरी राधे राधे म्हणणं करतात, आहे की नाही? नामस्मरण करण्याकरता ते चिपड्या ठेवतो. पण त्या काळामध्ये तुकोबाच्या काळात आताच्या जशा सुख सुविधा आहेत तशा नव्हत्या. त्या काळात काही साऊंड सिस्टीम होती का? साऊंडवाले तुम्हाला कसं काय माहित? त्या काळात सिस्टीम नव्हती. आताच्या काळात चालू आहे, बेस द्या, गेम द्या, ट्रबल द्या, आहे का नाही, विको द्या, कडक करा, आवाज आला पाहिजे, मॉनिटर द्या, गेम द्या. अरे बाबा त्या काळात नव्हतं. हळूहळू काळ बदलत चालला, हळूहळू माणसंही बदलत चालली आणि परमार्थ सुद्धा आपुलकीचा आणि स्टँडर्ड होत चालला. स्टँडर्ड होत चालला परमार्थ. हा परमार्थ काही गरीबाचा थोडीच आहे. गरीबाचा आहे का परमार्थ? गरीबाचा आहे परमार्थ? हो काय करते? परमार्थ गरीबाचा आहे का? गरीबाचा नाही दादा परमार्थ. हा आमची एक महाराज एका अभंगावर 40-40 लाखाच्या गाड्या आहेत, फॉर्च्युनर. ज्या अर्थी तुकोबाच्या एका अभंगावर जर 40 लाखाची गाडी येत असेल तर तुकोबाचे अभंग किती श्रीमंत. त्या अभंगावर जर गाडी येत असेल, ज्यांचे अभंग आहे ते इतके श्रीमंत, तर ते किती श्रीमंत. आणि ज्यांचा सहवास संतांची जगणारे महाराजांना लागला ते मनानं किती श्रीमंत. कीर्तन म्हणजे तुम्ही याच्यावर जाऊ नका सांभाळत आले चिखलीहून आपल्याला हसवलं नाही. कीर्तन प्रवचन कथा जीवनातल्या व्यथा दूर करण्यासाठी असतात. तुम्हाला मन जर हलकं करावं असं वाटत असेल ना, तर कीर्तन सर्वांगाचे काम करून ऐकले पाहिजे. नाही तर आमच्यासारखे हजारो कीर्तनकार तुम्ही कोळेगावतून फाट्यावर पाठवले, पण बजेट बसला. महाराज तुम्ही नंबरातले म्हणजे तुमच्यासारखे 1000 गेले म्हणजे आता लोक 1001चा नंबर तुमचा आहे. म्हटलं मग तुमचा उद्धार झाला का? उद्धार होत नाही. याचं कारण काय? सर्वांगाचे कान करून जर तुम्ही श्रवण करत असाल सज्जनांनो, एक दिवस तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ही नारदाच्या गादीची ताकद आहे. त्याकरता काय केलं पाहिजे? सर्वांगाचे कान करून ऐकले पाहिजे. आपण भागवत ऐकता, सांगेल की तुम्हाला. शुभदेव भगवंत राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा सांगतायत. महिनाभर, 15 दिवस, 8 दिवस नाही ना माय, 8 दिवस पण नाही, महिनाभर बी नाही, 15 दिवस बी नाही, फक्त 7 दिवस. आठवड्याचे दिवस किती आहेत माय? कोण म्हणले 20? ऐकायला येतं ना? आठवड्याचे दिवस किती येतो दादा? अरे शनिवार पासून शनिवार जर पकडला तर पहिला शनिवार 8वा शनिवार येतो. पण दिवसात जर आपण मोजले शुक्रवार पर्यंत ते 7 भरतात. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार नका घेऊ. 8वा शनिवार पहिला शनिवार 8वा जर शनिवार काढून टाकला तर ते 7च दिवस भरतात. महाराज म्हणतात 15 दिवस ऐकल्याने उद्धार होत नाही, महिनाभर ऐकल्याने सुद्धा उद्धार होत नाही, आयुष्यभर जरी तुम्ही ऐकत राहिले तरी उद्धार होत नाही, जोपर्यंत तुम्ही सर्वांगाचे काम करून ऐकत नाही तोपर्यंत. शुकाचार्याने परीक्षित राजाला विचारलं, का रे बाबा तू कशा करता आला? म्हणून मी वैतागलो. थोडं अभंगाच्या बाहेर सांगतो कशा करता वैतागलो. परमार्थ करणारे लोक पुष्कळ आहे, पण परमार्थ लोक कधी करतात? देवाची भक्ती कधी करतात? ज्यावेळेस माणसावर संकट आलं, दुःख आलं की ते निवारण करण्यासाठी देव आठवतो. तर लोक आठवत नाही. थोडाफार पैसा वगैरे यायला लागला की देवाचा आपला संबंध नसतो. मंदिराच्या पुढून जातो आपण, पण मंदिरात येतच नाही महाराज. आपण मंदिरात येऊन जातो. काही बहादर तर असे बाहेरच चपला काढतात लगेच राम राम देवा राम राम. देव म्हणतो अरे एवढे हलकट नको समजू बाबा मला तू. हे मंदिर कशा करतायत? आपल्या गावातले ग्रामस्थ देवाच्या देवळात दर्शनाकरता आले पाहिजे. दिवसाची सुरुवात तुमची चांगली झाली पाहिजे, तुमचा दिवस चांगला उगवला पाहिजे, तुमचा दिवस शेवटचा चांगला माळवला पाहिजे, याकरता देवदर्शन घेतलं पाहिजे ना. देवदर्शन कशा करताय? नको त्या व्यक्तीचा चेहरा पाहतो, नको त्याचं तोंड आपण पाहून दिवसाची सुरुवात अगदी बोगस करतो. म्हणून दिवसाची सुरुवात जर तुम्हाला करायची असेल तर ती देवदर्शनाने झाली पाहिजे. दिवसाची सुरुवात ही नामस्मरणाने झाली पाहिजे. दिवसाची सुरुवात ही समर्पण भावनेने झाली पाहिजे. म्हणून कीर्तनाचं सुद्धा तसंच आहे सज्जना. कीर्तन वर्षभर ऐकलं म्हणून उद्धार होईल असं नाही, 8 दिवस ऐका म्हणून उद्धार होईल असंही नाही.
7 दिवस ऐका. विचारलं शुकाचार्याने राजा परीक्षितीला, राजा कशा करता या ठिकाणी आला? म्हणले काही नाही, माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला, माझ्या वडिलाला मुक्तता पाहिजे. तुमच्या माहिती करता एक गोष्ट सांगतो तुम्हाला. भागवत कथा ऐकून जर दुराचारी व्यक्ती असेल तर कितीही भागवत ऐकली तरी तो मुक्त होत नाही. दुराचारी, तो दुराचारी जर व्यक्ती असेल त्यानं कितीही भागवत ऐकू द्या, हजारो नाही करोडो भागवत त्याच्या डोळ्यासमोर ठेवा, तो जर दुराचारी असेल तर तो मुक्त होत नाही. तुमच्या माहिती करता श्रीमद भागवत गीतेमध्ये परीक्षित राजा काय मुक्त झाला का? मुक्त नाही झाले महाराज. मुक्त वडील मुक्त होण्याकरता परीक्षिती राजाला नारद मुनींनी देवी भागवत पुराण सुनावलं. हे जे 18 पुराण आहेत, गरुड पुराण, विष्णू पुराण, भागवत पुराण, असे 18 पुराण सांगितलेले आहेत. तर त्या 18 पुराणापैकी देवी पुराण आहे. हे देवी पुराण श्रवण केल्यानंतर परीक्षिती राजाच्या बापाचा उद्धार झालेला आहे. भागवत ऐकून नाही राहत, तुम्ही नीट ऐका, तुम्हाला कळेल. म्हणून परीक्षित राजाला विचारलं, महाराज मी याच्याकरता काय केलं पाहिजे? नैमिषच्या आनंदामध्ये बसलेले शुक संकधी सांगतायत, ऐकतायत, पण उद्धार कधी कोणाचा होत नाही, केलं काय पाहिजे? शेवटी शुकदेव भगवंतांनी राजा परीक्षितीला सांगितले, राजा मला माहित आहे तू उद्धारासाठी या ठिकाणी बसलेला आहे, पण देव देवळात आणि चित जर खेळणार असेल ना तुझं, माझ्यासारखे कितीही सांगणार असले तरी तू मुक्त होणार नाहीस, किंवा तुझा परिवार मुक्त होणार नाही. याकरता काय केलं पाहिजे? राजा सर्वांगाचे काम करू नये की राजा. त्यावेळेस एक गुरुची आज्ञा म्हणून सर्वांगाचे काम करून सर्व करण्यासाठी सुरुवात केली. परिणाम 7 दिवसा मुक्ती. एकदा आमच्या मंडळी करता टाळ्या वाजवा तुम्ही. गजभाऊ सापडत नव्हते, धरून आणले. त्यांना म्हणलं चला, ते म्हणले गुरुजी यावं लागते. हे आमचे विद्यार्थीच आहेत आणि आमचे गुरु बंधू आहेत. आम्ही शेगाव संस्थांचे विद्यार्थी आहे, गजानन बाबाच्या तालमीतली. तुम्हाला माहित असलं पाहिजे म्हणून सांगतो. गावाचं नाव नाही आठवणत राहिलं तरी चालेल, पण शेगावचे महाराज म्हणून ओळखलं तरी भक्कम झालं. ऐका, किती दिवसात उद्धार झाला हो? श्रवणे परीक्षिती तैला भूपती, 7 दिवसा मुक्ती. किती दिवसात बाबा? हा, म्हणजे बाबाचे हेडफोन चांगले कंप्लेंट क्लिअर ऐकायला येतं. 7 दिवसामध्ये ज्या अर्थी त्याचा उद्धार झाला. मग हा उद्धार काय एकटा त्याचाच होता का हो? नाही, निमित्त होतं राजा परीक्षितीचं. सांगणारे शुकाचार्य होते, तसं संत महात्मे जगद्गुरु तुकोबा जगणारे महाराज हे संतांच्या जागेवर आहे, त्या मोठ्या व्यक्तीच्या जागेवर आहे. आपल्याला सांगतायत जसं परीक्षिती राजा 7 दिवसात मुक्त झाले, तसं आपल्याला सुद्धा 7 दिवसात मुक्त व्हायचं आहे. फक्त ऐकत असताना कसं ऐकलं पाहिजे? नडी फुगली सोनारे, इकडून तिकडे गेले बारे, नाही का? असं पाहिजे का? असं नाही पाहिजे महाराज. नडी फुगली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, याला श्रवण भक्ती नाही म्हणत महाराज. काही असो, महाराज म्हणतात निमित्त जरी श्रवणाचं असलं ना तरी साम्राज्य भवनामध्ये सुखानुत व्यक्ती नांदत असतो, इतकी ताकद आहे श्रवणाची. म्हणून श्रवणाचे विषय बैसावे येऊने, साम्राज्य भवनी सुखी नांदे. साम्राज्य भवनाचा आनंद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर नुसतं निमित्तानं नाही, सर्वांगांना श्रवण करा. म्हणून ऐका माझ्या राजांनो, ज्यावेळेस संतांची जगणारे महाराज तुकोबाच्या पाठीशी उभे राहतात आणि तुकोबाच्या पाठीशी उभे राहिले असताना तुकोबाचं नामस्मरण चालू आहे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. बस आता मीच माझ्या मनाला म्हणतो, खाशीन का जाम डबल? खाशीन जाम लय भोकऱ्या वेळेला. आता ठीक आहे सध्या, पण जर 2 वर्षा अगोदर भोकरला असतो मला गावात दिलं नसते की लोकांनी म्हटलं असते कोरोना पेशंट कोण आणलं इकडे. पण हे सामाजिक परिणाम आहे. आता कान धरले डबल खायचं नाही.
कारण कार्यक्रम खूप घेतलेले आहेत आणि जावंच लागतं प्रेमापोटी. ऐका महाराज, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचं नामस्मरण चालू आहे. संतांची जगणारे महाराज गुरढोरं चारतायत, कारण त्यांचं काम होतं ते. घरी एकच बैल होता सखा नावाचा. त्या बैलाचं नाव सुद्धा फार चांगलं ठेवलं होतं बरं. हा, बैलाचं नाव बी चांगलं ठेवायचा. हा, पाकड्या आहे ना आपल्याकडे. काय बैलाचं नाव? एकाला आम्ही विचारलो तुझ्या बैलाचं नाव, म्हणे आपल्या बैलाचं नाव म्हणे उकलडा. काय म्हटलं याचा अर्थ काय? म्हणे काय नाही. आपण तुमच्याकडे काय म्हणतात? म्हणजे काय नाही, आमच्याकडे जे पुंजे असतात ना ते उकंड्यावर नेऊन फेकत असतात, त्याला उखरडा असं म्हणतात. आमच्या बैलाचं नाव उखरडा आहे म्हणे. संताजी महाराजांच्या बैलाचं नाव होतं सखा. खूप सुंदर होता बैल. आपल्याजवळ सुद्धा बैल असले पाहिजे. ते मुक जनावर असलं म्हणून काय झालं नाही बाप, जेवढं काम तुमच्या सोबत तो बैल करते तितकं माणसं सुद्धा करत नाही. कधी जाणून ठेवायचा बैलाचे उपकार आहेत आपल्यावर. आपण सुद्धा बैलाला वागवतो, वागवले पाहिजे, असले पाहिजे बैल प्रत्येक शेतकऱ्याला. पण जोपर्यंत बैल गाडी ओढतो, ऊसाची गाडी ओढतो, सोयाबीनचे पोते ओढतो, तोपर्यंत तुमच्याजवळ तो असला पाहिजे. आणि डंगरा झाला की कसायला दिला पाहिजे. असंच ना? असंच ना? तो मुका असला म्हणून काय झालं माझ्या राजांनो, तो बैल तुम्हाला मार्गदर्शन करतो. दादा, ज्यावेळेस एक चाक फसलं होतं त्यावेळेस एकटाच होतो ना मी. एकीकडून तू चाक देण्याचं काम करत होता, दुसरीकडून मी सुद्धा ताकद लावत होतो. आठव स्मरणशक्ती जर तुझी चांगली असेल. मला माहित आहे पांदीचा रस्ता होता, टोंगळ्या एवढा गाडा होता, एक चाक गाडीचं फसलं होतं. मी एकाच बैलाची ताकद लावत होतो. पण त्या दिवशी माझा शेतकरी संकट आहे म्हणून मी दोन बैलाची ताकद काढत होतो. तो बैल सांगतो बैल. हा, एकाला मी विचारलं बाबा तुमच्याकडे बैल आहे का? म्हणजे हो आहे बैल. म्हणजे मग आता किती वर्ष झाले? म्हणजे बैलाला 22 वर्ष झाले. 22 वर्ष झाले म्हणे. आता पुढच्या वर्षी या बैलाला काढायचं. फरक एवढाच आहे सज्जनानो की माणसं माणसाची चर्चा करतात आणि मुके जनावर माणसाची चर्चा करत नाही. मी तुम्हाला सांगू, तुमच्याजवळ बैल असो वा तुमच्याजवळ गाय असो, ही खोट्यावर मरू द्या, पण कसायला विकू नका. कारण या लोकांनी तुमच्या आमच्यावर केलेले फार उपकार आहे. तो बैल सांगत असतो मला विकू नको दादा. कधी माझ्या खांद्यावर जो असायचं, तर कधी पोळ्याच्या दिवशी माझ्या खांद्यावर हार असायचे. तरुण होतो दादा मी, त्या काळात 2 बैलाचं काम एकटा बैल करत होतो. संताजी जगणारे महाराजांच्या बैलाचं सुद्धा तसंच झालं. सखा नावाचा बैल होता. संताजी महाराज गुरढोरं चारण्याकरता निघून गेले होते आणि संताजी महाराजांच्या मामाने तो बैल झुकला होता घाण्याकरता. एकच बैल होता. पण संताजी महाराजांच्या आज्ञेशिवाय तो बैल सुद्धा फिरत नव्हता. असं म्हणतात होता कृपा तुझी पशु बोले वेद. विश्वमौली ज्ञानेश्वर महाराजांना म्हशीच्या पोरगा म्हणजे म्हशीचा पुत्र, कुणीकडे त्याला हेला म्हणतात, कुणीकडे त्याला रेडा म्हणतात. त्याच्या मस्तकावर हात ठेवल्यानंतर तो ऋग्वेद बोलायला लागला. 4 वेद आहेत माझ्या राजांनो, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद आणि यजुर्वेद. हा यजुर्वेद जो आहे हा सगळ्यात भारी वेद आहे. आणि हा वेद तो बोलायला लागला. ओम पूर्णाचे पूर्णमिदम असे वेदाच्या सुरेत तो बोलायला लागला. बघा तुम्ही, साधूची कृपा, देवाची कृपा, संतांची कृपा झाल्यानंतर पशुचार वेद बोलत असेल, तर तुमची आमची साधना जर त्या योग्यतेची असेल तर मला असं वाटते की माणसं सुद्धा परमार्थ करू शकतात. ताकद असली पाहिजे ना, तितकी असली पाहिजे. जगणारे महाराज गुरढोरं चारण्याकरता रानावनामध्ये जात आहेत. तिकडे बैल झुकला आणि बैल झुकला असताना घाणा काढायला सुरुवात केली, पण बैल ओढतच नसे. जाग्यावर बसला तो बैल. खूप मारलं त्या बैलाला, खूप मारलं बैलाला. मारल्यानंतर बैल थोडा पुढे जायचा, बसायचा, मारायचा, बसायचा. कर्म धर्म सुदैवानं संताजी महाराज त्या ठिकाणी आले आणि त्याला विचारलं, का रे म्हणे हा बैल कसा आहे? त्यावेळेस माझे जगणारे महाराज सांगतायत, मामाश्री ज्या बैलाला तुम्ही घाण्याला झुकलाय ना त्या बैलाला एक सवय आहे. माझा हा बैल आहे म्हणे सखा नावाचा. या सख्या नावाच्या बैलाला जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचे अभंग ऐकल्याशिवाय तो तुमचा घानात मोडत नाही. एका बैलाला अभंग जगणारे महाराजांनी ऐकवले, त्यावेळेस बैल घाना वळायला सुरुवात करतो. होता कृपा तुझी पशु बोले वेद असं म्हणायला हरकत नाही. साधूची कृपा जर पशु पक्ष्यांवर झाली ना तर पशु सुद्धा संतांचे अभंग ऐकून त्यांचं काम करायला सुरुवात करतात. इतकी ताकद होती राजांना. म्हणून त्यांच्याकडे एक बैल होता आणि तो बैल सुद्धा परमार्थ करत होता.
जगणारे महाराजांना विचारलं, काय म्हणे संतू हे याच्या भानगडी काय? म्हणे याच्या भानगडी एकच आहेत. मी नाही का ज्यावेळेस जंगलामध्ये जातो, ज्यावेळेस भंडाऱ्यावर जातो, भामचंद्रावर जातो, त्यावेळेस माझे तुकोबा अभंगानं गातात. त्या काळामध्ये जशी पाहिजे तशी परमार्थ सुख सुविधा नव्हती, साऊंड सिस्टीम नव्हती, चांगला मृदंग नव्हता, आता काश्याचे पितळचे टाळ उपलब्ध नव्हते. माझ्या तुकोबाने अभंग गायला सुरुवात करायची, माझ्या तुकोबाने नामस्मरण करायला सुरुवात करायची. पण आताच्या काळामध्ये शास्त्र सांगतंय लावणी मृदंग चाट मारून चालू ठेवली पाहिजे. श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस. आताचा नियम आहे. आताचा नियम काय? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. महाराज म्हणतात पक्वादाच्या चाटीतून निघालेला जो सुस्वर आहे, हा स्वर तुम्हाला पकडता आला पाहिजे. हा स्वर तुम्ही पकडा, इतरांना सुद्धा आनंद मिळेल आणि तुम्हाला तर मिळेलच, त्या संशय नाही. हा स्वरात, याच पक्वादाच्या स्वरात हा विना असला पाहिजे. त्याचं नाव शास्त्राने दिलं श्रुती. श्रुती आणि नंतर मृदंगातून निघालेला स्वर, विण्यातून निघालेला स्वर, तो टाळाच्या आधारावर पकडायचा, त्याच्यातून मग निघालेला स्वर तो घोष करायचा. आताच्या काळात या सुख सुविधा आहे, पण त्या काळामध्ये या सुख सुविधा होत्या. माझे संत श्री तुकाराम महाराज अभंग गायचे बाबा, पण कशावर? दगडाच्या टाळामधून गायले अभंग. देवाजीच्या पडता काणी दगडाच्या टाळामधून गायले अभंग. त्या काळामध्ये चांगल्या सुख सुविधा नसल्यामुळे बघा, ज्यावेळेस तुकोबा स्मरण करायचे ना, त्यावेळेस कोणीच त्यांना होकार देण्याकरता नव्हतं. आणि पूर्वीच्या काळापासून आताच्या काळात सुद्धा पद्धत आहे. एखादी आजी जर एखाद्या नातवाला, एखाद्या नातीला जर काही नाही सांगत असेल, गोष्ट सांगत असेल, तर त्या नातीनं किंवा त्या नातानं हुंकारा दिला पाहिजे. काय दिला पाहिजे? तुमचे नाही का नातू असतात, आजी मला नाही का एक गोष्ट सांग. आजी म्हणते मग मी तुला एक गोष्ट सांगतो, भूताची गोष्ट सांगतो, पण तुला हुंकारा द्यावा लागेल. काय द्यावं लागेल? हुंकारा. कारण हुंकारा जोपर्यंत आपण आजीला देत नाही तोपर्यंत ती काही नाही ऐकायची मजा येत नाही. मजा आली पाहिजे याच्याकरता कोणीतरी हुंकारा दिला पाहिजे ना. कारण हा हुंकारा अत्यंत महत्वाचा आहे. कारण हुंकारा जर आज दिला नसता तर तुम्ही ऐकण्यासाठी आले नसते, हे गाणं गायन करत नसते, हे वाजवत नसते, तुम्ही सुद्धा मी सुद्धा या ठिकाणी नसतो. कारण हा हुंकारा अत्यंत महत्वाचा आहे. हुंकारा जर तुम्ही दिला नसता, कोणीतरी हुंकारा देणारा आला नसता, तर परमार्थ इतक्या वेगाने इथपर्यंत आला नसता. तो कसा सांगू तुम्हाला? ऐका आता. वारकरी संप्रदायाचे पूर्व वारकरी कोण याचा विचार जर आपण केला तर दररोज आपण हरिपाठामध्ये काय केलं? आदिनाथ उमा पिता प्रकटले मच्छिंद्रला दरे तेची प्रेम मुद्रा गोरक्षा शिकतली. किंवा आदिनाथ गुरु सगळ्या सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने गोरक्षाचा केला. गोरक्षवरला गणित गहनी प्रसादे निवृत्तीदाता ज्ञानदेवा सार्व रुजविले. ज्ञानदेवी रचला पाया उभारले देवालया. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. विठाला विठाला हुंकारा. हा हुंकारा जर त्या काळात दिला नसताना मच्छिंद्रनाथांना पाण्यामध्ये मच्छीच्या रूपामध्ये इथपर्यंत हे ज्ञान आलं नसतं. ही नाथ परंपरा आहे. आणि या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात सुरुवातीचे वारकरी होण्याचं काम जर कोण केलं असेल, गोल्ड मेडल मिळवलं असेल, पहिलं नाव मिळवलं असेल, पहिलं नाव जर उंच कोण केलं असेल तर ते भगवान शिवजी. भगवान शिवजी हे वारकरी संप्रदायाचे महादेव. महादेव
महाराज पुरावा देतात. पुरावा देतात म्हणजे प्रमाण खर्च करतायत. एका जनार्दनी महादेव संत शिरोमणी वैष्णव म्हणजे अनादी असणारे भगवान शिवजी हे सगळ्यात पहिले वारकरी होते. त्याला आपण आताच्या भागात वारकरी वैष्णव असं म्हणतो. सगळ्यात पहिली पंढरीची वारी करणारा जर महात्मा कोणता असेल तर ती शिवजी आहे. याचे अभंग आहे. जो मामाची दांडेकर मामाची मालिका उघडा त्याच्यामध्ये सोमवारचे सगळे अभंग आहेत ते पाहून घ्या. स्वर्गदयाची साडोका समुद्रपाडी पिंड देखा शेषासारखी बहिरी का जो आधारती लोका लिंग देखिले त्रिभुवनी तिही लोके विस्तारिली मेघदाय स्तवन केली तारा पुष्पावरी पूजिले चंद्र फडजा वाहिले ओवाळी किंवा आदि आत्म ज्योतिर्लिंग मांडीला घटो कैलासीचा देव भोळा चरवती पार्वतीचा पती योगीराज तयाचे माझे दंडवत घडो आणि चित्त जडून आम्ही जटासुद्धा गंगा अर्धचंद्र भाडी हे सोमवारच्या अभंग म्हणण्यासाठी इथं आलो नाही. माझा भगवान भोलेनाथ हा सगळ्यात पहिला वारकरी हे मला तुम्हाला सांगायचं आहे. सगळ्यात जुने वारकरी भगवान शिवजी आहे. कारण सगळ्यात अगोदर ब्रह्मज्ञान जर कोणाजवळ असेल तर ते भगवान शिवजी जोड आहे. आणि भगवान शिवजीजवळ असणारं ब्रह्मज्ञान एक वेळेस कैलास पर्वतावर माझे शिवजी बसले आणि कैलास पर्वतावर शिवजी बसले असताना कैलास पर्वतावर शिवजी मनातल्या मनात स्माईल करतात, हसतात. पार्वती माता म्हणजे हो धनी बघा भाषा सुद्धा चांगली असली पाहिजे. आपल्या पत्नीनं आपल्या पती परमेश्वराला चांगलं नाव दिलं पाहिजे. पिंट्याचे पप्पा, कावेरीचे पप्पा, गोदावरीचे पप्पा, सोमीचे पप्पा, शांतीचे पप्पा हे काय नाव आहे काही समजत नाही. हे अशी नावं म्हटल्यापेक्षा धनी या शब्दामध्ये फार मोठे गुण आहे. काय आहे धनी. पार्वती मातेने शिवजीला सांगितलं धनी मनातल्या मनात तुम्ही हसून राहिले मन में तुम मुस्कुरा रहे बोले आज तो तुम्हारे मन में लड्डू फूट रहे बताओ क्या बात है. शिवजी म्हटले मी नाही सांगणार. सांगावंच लागेल मी सांगते ना तुम्हाला. पार्वती माता हट्टाले पेटल्या, खूप हट्टाले पेटल्या. शिवजी म्हटले अगं तुझ्या बच्चा मिळ नाही हा तू नको करू म्हणे. का जे ब्रह्मज्ञान आहे हे ब्रह्मज्ञान आताच्या भाषेत कोराझोन सारखं आहे. कसं कोराझोन राऊंडअप असतं ना आजी माहित आहे का. औषध काय होतं ना गुदगुल्या होतात ना ते जर चांगल्या पिकावर मारलं तर पीक एका दिवसात खलास होतं. आणि ती राऊंडअप जर तुम्ही तणावर मारलं ना तर तण बुडापासून नाहीसं होतं. तसं ब्रह्मज्ञान हे डोक्यामध्ये प्रवेश केल्यानंतर डोक्यातले अध्यात्म वाईट विचाराचे किडेच मरून जातात. पण ती श्रवण करण्यासाठी सुद्धा योग्य अधिकारी लागतात. पार्वती माता म्हणजे भक्कम पाहिजे तुमच्यासारखे सांगा म्हणजे ना ते म्हणजे बरोबर शांत रिलॅक्स काळजी करू मी पण म्हणे तुला माझी अट आहे तू जास्त हट्ट करू नको. पार्वती माता म्हणजे तुम्हाला आदिनाथ म्हणता तर मलाही आदिनाथाची अर्धांगिनी म्हणता. कारण उजवे वाम भाग तुका म्हणे एकचे अंग. कधी कधी भगवान शिवला अर्धनाटेश्वर सुद्धा म्हटलं जातं. का भेद काशी नाळ हे गुलांटीचं वाढ का म्हटलं जातं. कारण शिवजीचं एक अंग पार्वती मातेचं आहे आणि शिवजीचं दुसरं अंग हे शिवजीचं आहे. विठाला बऱ्याच गावामध्ये तुम्हाला कुठेतरी प्रतिमा पाहायला भेटतात की अर्ध शरीर शिवजीचं दिसतं अर्ध पार्वती मातेचं दिसतं. याचं काय ते अध्यात्म आहे त्याला. आणि मी तर अध्यात्म सांगण्यासाठी तुमच्याजवळ आलो नाही. कारण अध्यात्म मला सांगायचं नाही. मला धावता भावा तुमच्यासमोर सांगायचं आहे. जगणारे महाराज कोण आहेत काय आहे तुकोबा काय करतायत तुकोबानी जगणारे महाराजांना काय वैराग्य मिळवून दिलं हे मला तुमच्याजवळ सांगायचं. तत्वदल त्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाची परंपरा ही समाजासमोर मांडली पाहिजे ना. कळालं पाहिजे आपल्याला फक्त एवढं माहित आहे ज्ञानदेवी रचला पाया. ज्ञानेश्वर महाराजांना वारकरी संप्रदायाचा पाय रचला आणि तुकोबा त्याची कळत झाली. पण त्याच्या आतमध्ये प्रवेश केला पाहिजे ना. निवृत्तीनाथ सोपान दादा ज्ञानेश्वर महाराज आदिशक्ती मुक्ताबाई नाथ संप्रदाय ही नाथ परंपरा. म्हणून शिवजीला आदिनाथ असं म्हटलं. आदिनाथ उपमा असं म्हटलं का कारण त्यांना आदिची उपमा दिली. आदिची उपमा जी अर्थ दिली म्हणजे त्यांच्या अगोदर कोणी नव्हतं. ऐका त्यांच्या अगोदर कोणी नव्हतं. पूर्वी नव्हते कोठे काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यात होते बाई कानोबाते काय म्हणतात महाराज. पूर्वी नव्हते कोठेच काही चंद्र सूर्य तारा नाही. काही नव्हतं आजी चंद्र नाही सूर्य नाही आकाशात चांदण्या दिसत नव्हत्या.
सगळं शून्य होतं. मग हे कसं काय निर्माण झालं असं? हे निर्माण याच्यासाठी झालं, त्याला नाव दिलं देवाची करणी नारळाच्या आत पाणी. आलं का तुमच्या लक्षात? ही करणी आहे. एक नारळाचा व्यापारी होता, तो म्हणे माझं आयुष्य चाललं म्हणे नारळ विकता विकता, पण नारळात पाणी गेलंच कसं? आयुष्य चाललं म्हणले माझं नारळ विकता विकता, ट्रक नारळ विकतो, पण नारळात पाणी गेलंच कसं? म्हटलं फोडून पाहिलं की पाणी निघते म्हणे, ती गेलंच कसं? यालाच म्हणतात देवाची करणी. ही देवाची करणी. पूर्वी नव्हते कोठेच काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी, कान्होबा ते शून्य होतं शिव. मग तिथून पुढे सृष्टी निर्माण झाली. मग काही कालांतरानं शिवजी, ब्रह्मदेव, विष्णुदेव यांनी मिटिंगा घेतल्या आणि म्हटलं आता एवढ्यावर थांबायचं नाही गड्या, सृष्टीचा विस्तार झाला पाहिजे, सृष्टी वाढली पाहिजे, जनकल्याण झालं पाहिजे, जनसंख्या वाढत गेली पाहिजे. मग कुठं तेव्हा पूर्वी एक ढर्ग निर्माण झाली. आता ते कुटाभंगामध्ये पती जन्माला, माझी उदरी मी झाले तुझ्याची नवरी, हे कुटाभंग आहेत आणि मला हे सांगायचे नाही. भगवान शिवजीला ब्रह्मज्ञान झालं. भगवान शिवजी मनातल्या मनात हसायला लागले, स्माईल करत होते. कैलास पर्वतावर बसलेले आहेत. पार्वती माता विचारते का हो धनी? इथं होतो आपण है ना धनी. पिंट्याचे पप्पा नाही धनी, किंवा गणपतीचे पप्पा नाही, कार्तिकेयचे पप्पा नाही. पार्वती मातेला 2 पुत्र, कार्तिकेय आणि धनी. गणपतीचे पप्पा नाही, कार्तिकेयचे पप्पा नाही, धनी. हे नाथजी, मनातल्या मनात ज्या अर्थी तुम्ही स्माईल करता त्या अर्थी काहीतरी गुह्य तुमच्याकडे असलं पाहिजे. माझी विनंती असेल तुम्हाला की तुमच्याजवळ जे गुह्य ते तुम्ही मला सांगावं. पती परमेश्वर म्हणले अगं बाई तू कशाला या भानगडीत पडते, हे कोराजन नाही. हा म्हणे म्हणजे मला समजलं नाही, जरा समजावून सांगा. म्हणे कोराजन नाही का? जसं तणावर जर मारलं की तण समूळातून नष्ट होतं, पिकावर मारलं की पीक उगावत नाही, तसं हे ब्रह्मज्ञान आहे म्हणे. डोक्यातलं अध्यात्म संपवतं आणि ज्ञानाचा उगम करतो, त्याची ताकद तितकी आहे म्हणे. पण पार्वती माता हट्ट करायला लागली, तुम्हाला सांगावंच लागेल. आता भगवान शिवजी ब्रह्मज्ञानी म्हटल्यानंतर नुसतं ब्रह्मज्ञानीच नव्हते, अध्यात्माचं ज्ञान, ब्रह्मज्ञान, अंतरंगाचं ज्ञान त्यांच्याकडे होतं. थोडे हुशार होते, विद्वान होते, त्रिकांड पंडित होते भगवान शिवजी. कारण भगवान शिवजी काही हलके फुलके देव नव्हते, हे बाकीचे देव होते आणि हा एकटा महादेव होता. विठाला विठाला बाकीच्या देवांना फक्त देव म्हटलं जातं. ब्रह्म देव, विष्णू देव, महेश देव. पण सगळ्या देवांचा जो देव आहे त्याचं नाव आहे महादेव. महादेव कुठं असतो मावशी? कुठं? बंगल्यात, फार्म हाऊसवर. आपण गेल्यानंतर आपल्या नावाच्या पाठीमागे जी पाठी लागते ना, कैलासवासी, स्वर्गवासी, वैकुंठवासी, हे तिन्ही बंगले शंकराचे आहेत. घाबरू नका तुम्ही, काळजी करू नका, भगवान शिवजीचे ते. मग कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतात, हा कैलासीचा जो देव आहे हा मृत्यूचा देव मानला जातो. काळ सुद्धा याच्यापुढे ठाकत नाही, इतकी याची योग्यता आहे. नारद मुनीने एकदा विचारलं, म्हणे तुम्ही देवाचे देव महादेव आहे, मस्त गावाच्या बाहेर फार्म हाऊस बांधायचा, मोठा बंगला घ्यायचा, मुंबई दिल्लीच्या सारख्या ठिकाणी करोडाची इस्टेट प्रॉपर्टी जमा करून घ्यायची. शिवजी म्हणले अरे तू जरी नारद मुनी असला तरी तुझा बी रस्ता माझ्याच जागेवर येणार आहे ना. ते म्हणले बाबा जाऊ दे मला काही. म्हणजे नारद मुनीची शिवजीची ज्यावेळेस गाठ पडली त्यावेळेस शिवजीने सांगितलं आज जरा प्रसन्न दिसतं इकडे, कसं काय आले? म्हणे काही नाही, तू काय म्हणे अंगाला भस्म लावतो, इकडे तिकडे फिरत राहतो. बरं तू फिरतो तो फिरतो, तुझ्या सोबतले हे तरुण मंडळी ही काम धंदे करत नाही. म्हणे कसं काय? शिवजीच्या सोबत जे पार्षदगण असायचे ना, जसे गुरु तसे चेले, म्हणून शिवजी अंगाला भस्म लावायची. भस्म म्हणजे ती मेलेल्या माणसाची राख. शिवजीला विचारलं नारद म्हणे तुम्ही का राख लावली? तुला समजत नाही म्हणे, तू नारद येणार आहे? मग अरे मी ज्या अर्थी अंगाला राख लावतो त्या अर्थी माणसाची एक दिवस राख होणार आहे. विठाला विठाला दुसरा प्रश्न विचारला, कैलासवासीच का? म्हणे इथं गेलेला प्रत्येक माणूस हा माझ्याकडेच येतो. दुर्भाग्यशाली आहेत म्हणे काही काही लोक जे नाव देतात, वैकुंठवासी, स्वर्गवासी, कैलासवासी, ती वासी किसी काही नाही म्हणे, ते सगळे इथं येतात. बरे ठीक आहे. पार्वती माता भगवान शिवजीला प्रश्न करते, मला ते सांगा, कैलासावर बसलेले आहेत, पर्वतावर बसलेले आहेत, पार्षदगण सुद्धा बाजूला आहेत. भगवान शिवजीला ब्रह्मज्ञान झाल्यामुळे पार्वती मातेनं हट्ट केला, धनी
मला तुम्हाला ते ज्ञान सांगावंच लागेल. भगवान शिवजी म्हणले अगं ऐकू नको, तू झोपशील. हे ज्ञान पचवण्याची योग्यता नाही, कारण ज्ञान म्हणजे वाघिणीचं दूध आहे. आणि वाघिणीचं दूध जर तुम्हाला साठवायचं असेल तर त्याला लोखंडाचं भांडं चालत नाही बाबा, त्याला काशी पितळचं चालत नाही बाबा, त्याला तांब्याचं सुद्धा चालत नाही बाबा. तुम्हाला जर ज्ञान रूपी वाघिणीचं दूध साठवायचं असेल तर सुवर्ण पात्राची गरज आहे. तसं ज्ञान ऐकायचं असेल तर माणूस ऐकणारा सुद्धा सोन्यासारखा असला पाहिजे. भगवान शिवजीने तुझ्या योग्यतेचं नाही, तू ऐकू नको सांगता की नाही म्हणले, नाही तर मी राग भरीन. शिवजी हुशार होते. शिवजीने विचार केला, ज्या ती पार्वती माता हट्ट करते त्या ती एक स्त्री आहे, हिला सुद्धा भावना असतात आणि हिच्या भावनाचा आदर आपण केला पाहिजे. म्हणून भगवान शिवजीनं पार्वती मातेच्या अंतरंगातलं ओळखलं की ज्या अर्थी पार्वती माता मला सांगाच असा हट्ट करते त्या अर्थी हा एक हट्ट आहे आणि हा हट्ट आपण पुरवला पाहिजे. शिवजी पार्वती मातेच्या हट्टापोटी पार्वती मातेला सांगतायत आपलं सुद्धा तसंच आहे बरं. औंधा जर जास्त कापूस झाला तर सांगा घरच्या मालकाले, बस झाले मला तुमचे 200-200 रुपयाचे लुगडे, यावर्षी मला 2000चं पाहिजे. हा तुम्ही सांगा, बस झाली म्हणा तुम्ही मला साडी जोडी देता 2-400 रुपयाचे, आता तू मान बंद. यावर्षी कापूस जरा बऱ्यापैकी झाला, सोयाबीन सुद्धा बऱ्यापैकी झाली, तूर सुद्धा बऱ्यापैकी होते, शाळू सुद्धा बऱ्यापैकी होते, टनानं ऊस झाला म्हणे. आता म्हणे तुझं म्हणणं काय? म्हणे काय नाही, ही 200-400 रुपयाची साडी जोडी नको म्हणे मला, आता मी माझ्या हातानं दुकानात जाऊन 5000ची घेते म्हणे. जर जास्त बाई बुवाच्या पुढे हट्ट करत असेल तर विनंती करतो मी माझ्या बुवांना, ओ बुवा, ओ बुवा, तुम्ही त्यांचा हट्ट हा पुरवला पाहिजे. कारण या मावल्याला फक्त त्यांचा ऐकणारा माणूस पाहिजे. विठाला विठाला दररोज तुमच्या समोर टुमणं करत नाही, टुमणं लावत नाही, द्या द्या द्या. ज्या अर्थी आपली पत्नी आपल्याला चांगली साडी चुडी मारते, ज्या अर्थी ती मागते त्या अर्थी ती शेजारीन बाईजवळ नक्की गेली होती. शेजारीन बाईजवळ गेली, शेजारीन बाईची तिनं 3000ची पाहिली म्हणून ही 4000ची मागू राहिली. आणि ती तुम्हाला नेहमी मागत नाही, ती तुम्हाला वर्षातून एकदा किंवा दोनदा मागते, ती दिली पाहिजे. अध्यात्म आहे त्याला माझ्या राजांनो. काय अध्यात्म आहे? तो एक स्त्री हट्ट आहे. तो स्त्री हट्ट आपण पुरवला पाहिजे. 3 हट्ट सांगितले, बाल हट्ट, राजहट्ट आणि स्त्री हट्ट. एखादा लहान मुलगा जर त्यांच्या मम्मी पप्पाला 10 रुपये चॉकलेट करता मागत असेल, बाप जर हुशार असेल तर बापानं पटकन काढून द्या आणि त्याला मोकळं करा. नाही तर तुमचंच लेकरू असते, तुमचा कुठं अपमान करेन याचा भरोसा नाही. लेकरं भले विचित्र असतात. तुमच्या घरात पाहुणे येऊ द्या, पाहुणे आमच्यासारखे पाहुणे येऊ द्या, आमच्या खिशात नुसतं भाड्यापुरते पैसे असू द्या. ते महाराजकडे पायता पप्पा पैसे द्या ना, पायतं पप्पाकडे, महाराजकडे पायतं नाव घेतो पप्पाचं, पप्पा 10 रुपये द्या ना, पप्पा द्या 10 रुपये. हटकून जोरानं बोलतो, हटकून. बाप जर हुशार असेल, त्याची आई जर हुशार असेल, चटकन पिवशीतले 10 रुपये काढून त्याला दिले पाहिजे. नाहीतर ती पोरगं तुमची उतरवल्याशिवाय राहत नाही, इतकी त्याच्यात ताकद नाही. का दिलं पाहिजे? कारण तो बालक आहे, बाल हट्ट आहे. आणि शास्त्र तर असं सांगते की 1 ते 12 वर्षापर्यंत प्रत्येक मुलाने त्याला शिशुपाल असं मानलं गेलं. कारण शी आणि शू करणं हे त्याचं काम आहे. त्याला शास्त्र भाषेत शिशुपाल असं म्हटलं जातं. विठाला विठाला म्हणून. आणि हा दुसरा हट्ट आहे. आणि तिसरा हट्ट आहे राजहट्ट. तुम्ही जर एखाद्या चांगल्या माणसाला गादीवर बसवले असेल, गादीवर पुढारी माणूस आहे, 4 लोकांचा ऐकतो आणि 4 लोक त्याचा ऐकतात, तो सुद्धा 4 लोकांचा ऐकतो असा जर पुढारी माणूस असेल, तो जर स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःचं कल्याण करून घेत असेल तर असे माणसं गादीवर नाही बसली तरी चालेल. महाराज म्हणले असं का? तो जर राजा असेल तर राजाने कधीतरी प्रजेचं ऐकलं पाहिजे. जर राजा मनानच कारभार करत असेल तर त्याला राजा म्हटल्या जात नाही. म्हणून प्रजेचं कधीतरी राजानं ऐकलं पाहिजे, बाळाचं कधीतरी आई वडिलांना ऐकलं पाहिजे, तसं पत्नीचं सुद्धा कधीतरी पती परमेश्वरानं ऐकलं पाहिजे. फार हट्ट चालू केला. भगवान शिवजी म्हणले ऐकू नको गड्या, तू कशाला ऐकतं? पण म्हणले ठीक आहे, तुझा हट्ट आहे ना, आता मी सांगतोच तुला, पण मी ज्यावेळेस तुला ज्ञान सांगेन त्यावेळेस तुला हुंकार द्यावा लागेल. काय द्यावं लागेल? झाली मग गोष्ट चालू. एक होता राजा, त्यानं खाल्ला मजा, आणि मग मजा. ही वेगळी मजा आहे, ती वेगळी मजा होती. ते बसले विचार. पार्वती मातेनं डोळे बंद केले, शिवजीनं ज्ञान सांगायला सुरुवात केली. अर्धा तास पाऊण तास 1 तास 1.5 तास 2 तास 3 तास 4 तास 8 तास झाले. आता एका जागेवर जर तुम्ही 2 घंट्यात जर लवकर कोमात जाता तर 8 घंटेच बसून जातं का? इथं 2 घंटे महाराजचं कीर्तन थोडं उशिरा झालं की लगेच करतात, आहे की नाही?
काय काय करतो? ज्या दिवशी कीर्तनामध्ये ऐकणाऱ्या माणसानं किंवा एखाद्या बाईनं असं केलं की त्या दिवशी महाराजांना लगेच कंबर सोडायची, लांबवायचं नाही. समजून घेतलं पाहिजे बाबा आता खाली भेटले वर भेटू नका. कारण ही संकेत असतात. पण या ठिकाणी तुम्ही बसलेले सर्व कोळेगाव ग्रामस्थ आहे, तर मी तुमच्याकरता एका जोरदार टाळ्या वाजवतो. का वाजवतो? कारण हा एक दिवसाचा जगनाणे महाराजांच्या जयंती निमित्तचा कार्यक्रम. मी तुम्हाला सुरुवातीच सांगितलं, काही काही स्थळं असे असतात आणि तुमच्या गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेते. तुमच्या गावची एक मुलगी या धनश्री दिदी ठाकरे जे आहेत ना, या धनश्री दिदी ठाकरे तुमचं सहकार्य राहू द्या. फक्त तुमच्या गावाचं नाव ती बाई एक दिवस संपूर्ण महाराष्ट्रात नेल्याशिवाय राहणार नाही, इतकी त्याच्या शब्दात ताकद आहे. कारण ज्याचे गुरु पक्के त्यांचे चेले पक्के. आणि युवाचार्य, युवा कीर्तनकार, भागवताचार्य सर्व गुण संपन्न आमचे परमस्नेही परम आदरणीय संतोषजी महाराज अडावणे त्यांच्या त्या शिष्या. त्याच्यामुळे गुरु जर बलकट असतील, गुरु जर बलवान असतील तर शिष्य सुद्धा बलवानच राहतात ना. आणि आमच्या गुरुचा विचार जर केला तर आमचे गजानन बाबा विठाला विठाला आम्ही गजानन बाबा पण आलो इथं, म्हणून आमचे गजानन बाबा आमच्या पाठीचे असतात. घेऊ नको मी तुझ्या पाठीचे, चालू द्या. तुम्ही फक्त इथं आल्यानंतर फक्त भाषण चालू ठेवा, कसं करायचं काय करायचं हे तुम्हाला शक्ती देतात. कारण हे कार्य कोणतंही असू द्या मायबापांनो, हे कार्य देवाचं आहे, हे जगनाणे महाराजांचं कार्य आहे, हे ग्रामस्थांचं कार्य आहे. विशेष करून मारुती रायाच्या पावनपूरच्या दरबारामध्ये सुरू झालेलं हे आजचं कार्य आहे. म्हणून मारुती राया सुद्धा याला शक्ती देतो, बलवत्तर करत असतो. श्री सुद्धा याला शक्ती देत असतात, बलवत्तर करत असतात. आणि तुमच्यासारखे जर सगळे श्रोतेजन असले ना कीर्तनामध्ये येऊन झोपणारे, हसले 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 म्हणजे तुम्ही सगळे जागी आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो असे बसेल असतात. हो, एका गावाला मी नांदेडकडे कीर्तनासाठी गेलो, एका खांबाला टिकून म्हातारा बसेल होतो. आता मी वेळेवर आलो, थोडं लवकर आलो, तुझं चौकशी केली असती कुठे बाबा काय. पण कीर्तनाला आलो वेळेवर, 8चा कीर्तनाचा टाइम होता. ते म्हणले चला महाराज पटकन, वेळ झाला. लोक येऊन बसले. ती म्हातारा तिथं बसलो होतं खेळून. पण पूर्ण कीर्तन होईपर्यंत ते डोळ्याचं पापण लवत नव्हती, असंच होतं. गजूभाऊ सारख्यांनी माझी सेवा घेतली होती. मी त्यांना म्हटलं गजूभाऊ मी काय डाळ भद्रे तर नाही ना? म्हणे कसं काय? म्हटलं हे म्हातारं गेलं का काय? गजूभाऊ तुम्ही काळजी नका करू. म्हणजे गजूभाऊ सारखी जे माणसं आहे ते म्हणजे तुम्ही काळजी नका करू, त्यांना सवयच तशी आहे. मग मी जाऊन गेल्यानंतर त्याच्या पाया पडलो. त्यांना विचारलं बाबा कसं काय झालं कीर्तन? अजून सुरू नाही झालं का म्हणे कीर्तन? म्हणजे शाबास, सर्व गुण संपवून नाही म्हणजे ऐकू बी येत नाही, डोळ्याचा पापण मी लावत नाही. असे जर श्रवण करणारे लोक असले ना तर वक्त्याला कंबर सोडली तरी हरकत नाही. खाली बसणाऱ्या माणसाने प्रसन्न बसलं पाहिजे. कारण एक तास उरला खटवांग राजाशी, भाग्य दशा केली एका तासामध्ये तुमचा उद्धार होतो. मोठ्या मोठ्यांचा झाला, एकच जाऊ द्या रे. तुम्ही जर सर्व अंगाने श्रवण करत असाल ना, एका मिनिटात सुद्धा उद्धार होतो. विठाला विठाला असं एक कार्य आहे. पार्वती मातेला ज्ञान सांगायला सुरुवात केली. 1 तास 2 तास 7 तास 8 तास झाले हुंकारा चालू होता. पण हुंकारा देण्याची सुद्धा सीमा असते, वेळ असते. कर्म सुदैवानं पार्वती माता आता त्यांचा जो वाईस आहे हळूहळू कमी झाला. गेले कोमा. आणि भगवान भोलेनाथ ब्रह्मज्ञानी तिन्ही नेत्र बंद केले. त्याने किती डोळे दाजी? 4 4.5. आपल्या सगळ्याला 2-2 आहेत. त्या एकट्या बहादराला 3 आहेत. आणि ते 2 फक्त हे पाण्यासाठी आहे. जास्त डोक्याच्या वर पाणी गेलं की मग तिसरा उघडतात. ते पाप उघडलं की तिसरा उघडतात. जास्त अधोगती व्हायला लागली की कोरोना पाठवतात. हे टिकून येणाऱ्या बिमाऱ्या आहेत त्या. कारण ते मेन आहेत ते. कारण ब्रह्माजी आणि विष्णूजी हे त्याची आज्ञा घेतल्याशिवाय पान सुद्धा तोडत नाही. एवढं सोपी नाही. भगवान शिवजीचं आता मी पाहिलं या दीदीच्या घरामध्ये शिवपुराण वाचत होत्या. शिवपुराण, गरुड पुराण, ही भागवत पुराण हे जे आहे त्यांच्यामध्ये एका ब्राह्मणाची कथा आलेली आहे सुरुवातीलाच. शिवपुराण आणि या गरुड पुराण, देवी पुराण याच्यामध्ये सगळ्या ब्राह्मणाच्याच आहेत. कारण ही ब्रह्मवर्णित भागवत आहे, कथा आहेत सगळ्या. कारण पुराण वैदिकच आहेत, त्याच्यामुळे काही विषय नाही येतो. तुम्ही नुसतं इच्छा नसताना जरी शिवजीचाच महिमा ऐकला तरी तुमचा उद्धार होतो एका मिनिटात. काय? शिवजीचा महिमा नुसता ऐकला तरी तुमचा उद्धार होतो.
इतकी ताकद आहे त्यांच्यामध्ये. जाऊ द्या 1 तास, 1 मिनिटामध्ये सुद्धा तुमचा उद्धार होऊ शकतो. असे शिवजी नामस्मरण ज्ञान सांगायला सुरुवात केली. पार्वती माता झोपल्या बुवा. किती ऐकतील ते? महाराज 1.5 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले. असं कुठं तुमचं कीर्तन असतं महाराज? आम्ही गावातून वावरातून मिरच्या तोडून आलो, कोणी ऊस तोडून आलो, कोणी सोयाबीन तोडून आलो, कोणी कापूस वेचून आलो. तुमचं चालू आहे आपलं. तुम्ही मस्त IT झाले गाडीत महाराज. तुम्ही गाडीत आले मस्त झाला. आमची चिंता करत जा महाराज. पार्वती माता झोपल्या. ते मच्छिंद्रनाथानं पाहिलं. अरे बापरे, जगाचा मालक, जगाचा नियंता परमात्मा भगवान शिवजी ज्ञान सांगताय पार्वती मातेच्या हट्टापोटी. कारण दोघं नवरा बायको ज्यावेळेस बोलत होते ना, त्यावेळेस तिसऱ्याने मदत बोललं नाही पाहिजे. एकाला विचारलं का नाही बोललं पाहिजे? म्हणजे आम्ही एकमेक दोघं जण आग विजाचं काम करतो, तू कशाला येतो म्हणजे आग लावायला बोल. दोघा पती पत्नीचे भांडणं चालू असले की ती प्रेमाचे भांडणं असतात. आपल्या घरात सुद्धा भांडणं होतात, प्रापंचिक लोकांची भांडणं होतात. कारण संसारात सुखाचा कधी विणन कधी दुःखाचा विणन सांगता येत नाही. हे फक्त दोघा नवरा बायकोलाच माहीत राहतं. तर त्यांचे कधी भांडत नसतात ते. एक होतं म्हणे माझी पत्नी माझ्याशी दररोज भांडणं करते म्हणे, तुम्ही येऊन सांगा. आणि ते त्यांच्या घरी तिसऱ्या दिवशी जायचो. अतिशय दोस्ताना होता. चहा पाणी नाश्ता जेवण वगैरे करण्यासाठी बैठकीची व्यवस्था दररोज. एक दिवस दोघा पती पत्नीचे भांडे झाले, तिसरं सांगायसाठी गेलो. अजून ती बाई तू त्याच्याशी बोलत नाही. अरे बाबा नवऱ्या बायको तुम्ही तुमचे भांडण सोडण्याकरता मी गेलो, तुम्ही मला का त्याची शिक्षा देता? महाराज म्हणतात मदत करायचं तुला सांगितलं कोणा? पती पत्नीचं जर भांडण होत असेल हे पैशासाठी नसतं राजांनो, हे महिन्यासाठी नसतं, हे 2 दिवसाकरता नसतं. आज जर पत्नी आपल्या पतीवर रागवत असेल तर तुम्हाला सांगू, जी पत्नी पती परमेश्वराला रागवते तीच पत्नी आपल्या नवरेवाला सोडून, आपल्या नवऱ्याला सोडून संध्याकाळचा घास सुद्धा घेत नाही. तिचं नाव आहे बायको. हा वाजवा चांगला मोकळा. कुठं पार भुंगाई आमच्या याच्याकरता टाळ्या वाजायचा. आमच्या संस्थेचे विद्यार्थी आहेत मुलं, आणि तो आमचा पुतण्या आहे, आमच्या मोठ्या भावाचा छोटा मुलगा एकच आहे. आणि हे आमचे छोटे बंधू आहेत. म्हणजे आमचं घरातच संप्रदाय आहे सगळा. आमचे बाबा गाणारे, आमची आई गाणारी, आम्ही थोडेफार गाणारे. मग आमचे संस्कृती त्यांच्यावर पडले आणि हे आमचे उत्तराधिकारी. म्हणजे पुढे चालून जर आम्ही शिवजीच्या भेटीला गेलो तर हे नंतर चालू ठेवतील हा कार्यक्रम. आणि यांच्यासारखे 35 मुलं आहेत आमच्याकडे. किती? 35 मुलं आमच्या संस्थेमध्ये शिकतात. पण मी नारदाच्या गाडीवर सांगतो, आमच्या मुलांची 1 रुपया सुद्धा फी नाही. आमचे मुलं फुकट शिकतात.
आणि नक्की या. अहो करोडो रुपयाचं कारभार आहे, काही पायाची काम नाही. तिथं राहण्याची व्यवस्था आहे, खाण्याची व्यवस्था आहे, VIP आहे, नॉन VIP आहे, थंड पाण्यापासून गरम पाण्यापासून झाकेल लोक आहे. तुम्ही जसं म्हटलं तसं फक्त तुम्ही या. का संत हे तुमच्या येण्याची वाट पाहत असतात. म्हणून ही सगळी संस्थेची मंडळी आहे, संस्थेत शिकणारी ही विद्यार्थी मंडळी आहे. आणि सहज आम्ही त्यांना आमच्या सोबत आणत असतो. कशा करता आणलं पाहिजे सोबत, कारण तयारी होती. आणि हेच वय आहे माझं शिकण्याचं, आहे की नाही आजी? किती मस्त बाजू दे आजी लेकरू. हा याला काय म्हणतात, याला काय म्हणतात? डबडं. त्याला मुर्दुंग म्हणतात. काय म्हणतात? मुर्दुंग. आणि याला काय म्हणतात? याले एका आजीला मी विचारलं, आधी त्याला काय म्हणतात? म्हणजे मला काय माहित नाही, त्याला चोंडतो म्हणतात म्हणून. हा मुर्दंग आहे आणि तो विनाय. आलं लक्षात? आणि ही सगळी मंडळी, खूप मंडळी आमच्याकडे, हे सगळे लोक शिकतात आणि अत्यंत आनंद या ठिकाणी मिळतो. भगवान शिवजीचं चरित्र मी तुम्हाला सांगत होतो. मला जगणारे महाराजांकडे या ठिकाणी यायचं आहे. संत कशा करता अवतार कार्य करतात, ही परंपरा काय आहे, संतांनी आपल्यासमोर आणली कशी, आणि पुढे आपण काय केलं पाहिजे, हा भाव तुमच्या समोर ठेवायचा होता. म्हणून संकल्पित वेळ सुद्धा आपल्या या ठिकाणी संपत आला, कारण थंडी सुद्धा जोरावर आली. आणि तिकडून आमचे सुरेश भाऊ सुद्धा पाहू राहिले गाडीवाले. ती मग तशी चला महाराज आहे का नाही. त्यांना उभे आयुष्यात पहिल्यांदा या रस्त्यानं आणलं मी. खुश होते ते गाडीत, इतके खुश होते ते फक्त आम्हालाच माहित आहे. चांगल्या स्वभावाचा माणूस आहे, आमच्यावर प्रेम करणारी ही सगळी मंडळी आले प्रेमापोटी या ठिकाणी. म्हणून भगवान शिवजीनं ज्ञान सांगायला सुरुवात केली. पार्वती माता हुंकार देता देता झोपल्या. म्हणून मच्छिंद्रनाथांनी विचार केला, एवढा मोठा शिवजी आहे, अध्यात्म ज्ञान आहे, अध्यात्माचे त्रिकांड पंडित आहेत, आणि विशेष म्हणजे पंढरीत पांडुरंग परमेश्वराचे सगळ्यात पहिले वारकरी आहेत. हे प्रमाण आहे पहा. आम्ही कापडी रे, आम्ही कापडी रे, उत्तर पंथीचे आम्ही कापडी रे. म्हणजे कापडी या शब्दाचा अर्थ आहे वारकरी. आम्ही वारकरी रे, हे स्वतः शिवजी सांगताय. सगळ्यात अगोदरचे वारकरी जर कोणते असेल तर आम्ही आहे. कसे आहे आम्ही? आता तुम्हाला विठ्ठलाची मूर्ती काळी दिसते. ज्या काळात पंढरीच्या पांडुरंग परमेश्वराची मूर्ती पांढरी होती. कोणती होती? पांढरी होती का? पांढरी होती. विठ्ठलाची मूर्ती पांढरी होती पूर्वी. आमचे वेदशास्त्र संपन्न संत श्री वासुदेव महाराज नेहमी सांगायचे, जो विठ्ठल होता ना, तो पांढरा काळा दिसतो तुम्हाला, ही मूर्ती आताची आहे. फक्त आपण श्रद्धेपोटी त्या पांडुरंगाच्या मूर्तीचं दर्शन घेतो. पण पूर्वीच्या काळात पांडुरंगाची मूर्ती पांढरी होती. आणि पांढरी मूर्ती असताना त्या पांढऱ्या मूर्तीचं सगळ्यात अगोदर दिंडी घेऊन जाण्याचं काम माझ्या शिवजीनं केलं. असे शिवजी ज्ञान सांगतायत. ज्ञान सांगता सांगता पार्वती माता झोपल्या. आणि असं शास्त्र सुद्धा सांगतंय, तुमच्याकडे जर ज्ञान असेल ना माझ्या राजांनो, एखाद्या माझ्या माताला जर चांगल्या पद्धतीचं गाता येत असेल तर ते गाणं जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही शेजारणीला देत जा. का देत जा? वये कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्व धन प्रदानम. सुभाषितकार वर्णन करतात, अध्यात्म धन हे सगळ्या धनापेक्षा श्रीमंत धन आहे. बाकीचे जे धन दिसतात हे उपयोगाचाच आहे. बाकीचे जे धन दिसतात हे उपयोगाचे आहे. चांदी उपभोग घेण्यासाठी आहे, सोनं उपभोग घेण्यासाठी आहे, धन द्रव्य पैसा सुद्धा उपभोग घेण्यासाठी आहे. पण अध्यात्माचं जे धन आहे हे इतरांना देण्यासाठी आहे. काय? सोन्याची चोरी होईल, चांदीची चोरी होईल, पैशाची चोरी होईल, पण तुमच्याजवळ जो हरिपाठ आहे त्या हरिपाठाची किती चोरी झाली? नाही नाही, मी गावाच्या सरपंचाला सांगितलं चोरी झाली, मग हरिपाठ आणून दे. असं झालं कधी? महाराज, हरिपाठाची कधी चोरी होत नाही. हरिपाठ हे अमर आहे. चंद्र सूर्य तोपर्यंत हरिपाठ अमर राहणार आहे. ज्याच्याजवळ हरिपाठ आहे तो मरेल. म्हणून महाराज म्हणतात, जोपर्यंत तुमच्याजवळ तो हरिपाठ आहे तो तुमच्या शेजारीला देत जा. का देत जा? तुमचा दुप्पट होतो, ती आज्ञेने तिला ते ज्ञान मिळतं. वये वर्धते व नित्यम विद्याधनम सर्व धन प्रधानम. सुभाषितकार वर्णन करतायत, अध्यात्म धन हे सगळ्या धनापेक्षा श्रेष्ठ धन आहे. याला तोडल्या जात नाही, याला कापल्या जात नाही, याला विकल्या जात नाही, याला चोरून सुद्धा नेता येत नाही. देणाऱ्याला चारपट होतं आणि जो सांगतोय त्याचं सुद्धा भरपूर होतं. म्हणून ते वाटलं पाहिजे. मच्छिंद्रनाथानं ते ऐकलं, म्हणले आता काय? पण तुमच्याकडे जर थोडं ज्ञान असेल तर त्या ज्ञानाच्या पाठीमागे जर अहंकार येत असेल तर त्या ज्ञानाला कवळीची सुद्धा किंमत राहत नाही. याचं सुद्धा शास्त्र आहे. मिळालं ते. शिवजी पार्वती मातेला ज्ञान सांगतायत. पार्वती माता झोपल्या. ते ज्ञान व्यर्थ जाऊ नये म्हणून मच्छिंद्रनाथानं मासोळीचं रूप धारण केलं. कशाचं? मासोळी. मासोळी माहित आहे ना? मासोळी बाजारच्या दिवशी येते गावात. ती मासोळी येत नाही ना बाजारच्या दिवशी गावात? इकडे बाजार कोणता आहे? जाऊ द्या. काळ्या थैल्या का? काळ्या थैल्या
काळ्या पन्न्या नाही नाही, तसे चांगले चांगले लोक आहे, मला माहित नाही कधी ते सज्जन लोक आहे. वा चांगली गोष्ट आहे, आल्या नाही पाहिजे त्या काळ्या पन्न्या गावात नाही आल्या पाहिजे. आल्या पाहिजे काळ्या पन्न्या, पण त्याच्यामध्ये तेल असलं पाहिजे, त्याच्यामध्ये श्रीफळ असलं पाहिजे, त्याच्यामध्ये चिकू असले पाहिजे, त्याच्यामध्ये सफरचंद असलं पाहिजे, त्याच्यामध्ये वेगळं टांगलेलं नसलं पाहिजे, वेगळं टांगलेलं नसलं पाहिजे. अरे आपण स्वतःला हिंदू म्हणून घेतो ना, मराठी म्हणून घेतो, मग मराठी माणसाला खाटकासारखं वागायचं नसतं माझ्या राजांनो. आपण स्वतःला वारकरी मराठी माणसं म्हणून घेतो आणि खाटकाचं काम आपण करतो. मला हे सांगा, ज्या टांगलेल्या व्यक्तीला आपण खातो, व्यक्तीच आहे ना ती, बोकड म्हणा तुम्ही, कोंबडं म्हणा, ती व्यक्तीच आहे ना, त्याला सुद्धा जीव आहे. ज्यावेळेस तो कसाही त्या कोंबड्याच्या त्या बोकडाच्या मानेवर सुरा ठेवतो त्यावेळेस तो त्याला आशीर्वाद देत असेल का? हे दादा, आज तू मला तुझ्या गंजामध्ये शिजवून खातोस, पण ज्यावेळेस कसा आहे ना माझ्या मानेवर सुरा ठेवला होता ना, त्यावेळेस मला खूप त्रास झाला होता रे. एक दिवस जसा माझ्या मानेवर तू सुरा ठेवला तसा तुझ्याही मानेवर कोणीतरी कोंबडा म्हणून सुरा ठेवील, हा माझा श्राप आहे. म्हणून काय खाल्लं पाहिजे बाबा? सफरचंद खाल्ली पाहिजे. 4 दिवस शिल्लक जगते माणूस, आहे का नाही? एकाला मी विचारलं काय खाल्लं पाहिजे, म्हणजे दात पडले, आता दात सगळे सुट्टीवर गेले, म्हणजे दात कशाने गेले, म्हणजे काही नाही, मी दररोज आणायचो म्हणे. त्याची ताकद या दाताची ताकद खलास होती म्हणून मी त्याच्यासोबत नेमकं दात खाल्ला का ते खाल्लं हे मला कळालं नाही म्हणे. आहे का? हा देह भगवंतानी आपल्याला दिलाय सज्जनांनो उपभोग घेण्याकरता. सांगू तुम्हाला, प्रपंचाचा आस्वाद घ्या, घेऊ नका असं नाही. आमच्या अनादी आमच्या पूर्वजांनी सुद्धा प्रपंचाचा आस्वाद घेतला, तुम्ही सुद्धा प्रपंचाचा आस्वाद घेतला पाहिजे, पण राया तितकं समर्पण हे देवासाठी असलं पाहिजे. ही नारदाच्या गादीची ताकद आहे, असलं पाहिजे ना. करत नाही ना आपण हे कशासाठी? कीर्तन प्रवचन कथा तुमच्या जीवनातल्या व्यथा दूर गेल्या पाहिजे माय, आपल्यावर आलेली संकट निवारून गेली पाहिजे माय. जीवनाचं आत्मकल्याण करण्याचं साधन हे कीर्तन प्रवचन कथा आहे. बघा तुम्ही, एका साधूची सेवा केल्यानंतर जर संतोजी तेली नावाचा एक सदग्रस्त उद्धार पावतोय. माझ्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये वर्णन आलेलं आहे. ज्यावेळेस तुकोबा सदैव वैकुंठा गेले, शके 1571 प्रथम पहारी फाल्गुन द्वितीय सरी सोमवार सरी तुकोबा गुप्त झाले. तुकोबा ज्या दिवशी गुप्त झाले त्यात इसवी सन असं शक्य मानलं जातंय 1571 साली जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. पण वैकुंठाला जाण्याच्या अगोदर संतांचे जगदाडे आणि तुकोबाचा काहीतरी ठराव झाला होता की एक तर तुम्ही अगोदर मेले तर तुम्ही मला माटीमूठ द्यायची, आणि मी जर अगोदर मेलो तर तुम्ही मला माटीमूठ द्यायची. पूर्वीच्या काळामध्ये पद्धत होती आणि तुमच्या काळामध्ये तशी आहे. तुम्ही तेली समाजाचे लोक आहे, बरेच लोक या ठिकाणी बसलेले आहेत. आपल्यामध्ये पुरतात ना का अंतिम संस्कार करतात? अंतिम संस्कार अग्नी देतात का? बरं, मग त्या काळात अशी पद्धत नव्हती. हा उल्लेख आलेला आहे. कारण मूठ मातीची आरती द्यायची, त्या आरती म्हणतात माती करायची, देह जाळायचा नाही, रवायचं, पुरायचं गड्डा करून. दोघांचा ठराव झाला. पण कर्मधर्म सुदैवानं जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज 1571 साली सदैव वैकुंठाला निघून गेले. डायरेक्ट कोणीतरी आलं संतोजी जगनाडे महाराजांकडे, संतोजी अरे तुकोबा वैकुंठा चालले, आणि त्यांनी सांगितलंय 14 टाळकऱ्यापैकी एक प्रमुख टाळकरी आहे माझा. मी ढोरं चालत असताना माझे अभंग ऐकायचा तो इतका सुंदर होता. एवढंच नाही, त्यांनी माझ्याकडून परमिशन सुद्धा घेतली होती. तुकोबा तुमची जर आज्ञा असेल तुकोबा तर तुमचे अभंग मी लिहू. तुकोबा म्हणले, संतू तुला लिहता येतात का? हो महाराज, बघा लिहता येतात का? 2-4 अभंग लिहून दाखवायचे, ते गाऊन दाखवायचे. तुकाराम महाराजांनी जगनाडे महाराजांना आशीर्वाद द्यायचा. जगनाडे संतूजी, एक दिवस माझा जसा जय जयकार होतो ना तसा तुझा सुद्धा जय जयकार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जगनाडे महाराजांची कीर्ती तशी होती, काम तसं होतं. पण ठराव असं झाल्यामुळे इकडे तेलाचा घाणा चालू झाला. तुकोबा सदैव वैकुंठाला जाणार, त्यांची वैकुंठाला जाण्याची वेळ सुद्धा निश्चित झाली. एका ग्रस्ताला तुकोबाने जगनाडे महाराजांकडे पाठवलं. तो 14 टाळकऱ्यापैकी माझा एक टाळकरी त्याला घेऊन या, त्याला म्हणावं तुकोबा सदैव वैकुंठाला चालली. हा जगनाडे महाराज म्हणले, बस एकच घाणा राहिला, फक्त एवढा संपवतो आणि लगेच येतो. कारण जगनाडे महाराजांना शाश्वती होती की आमच्या दोघांचा ठराव झालेला आहे. तुम्ही गेल्यानंतर मी मूठ माती द्यावी 3 वेळा, किंवा मी जर गेलो तर तुम्ही मूठ माती द्यावी 3 वेळा. शेवटचा घाणा राहिल्यामुळे संताजी जगनाडे महाराज तुकोबाच्या घरी आले, दारी आले, तुकोबाच्या भेटी करता आले. ज्यावेळेस तुकोबाच्या भेटी करता आले त्यावेळेस तुकोबा सदैव वैकुंठाला निघून गेले. संताजी जगनाडे महाराज म्हणतात, आमचा तर ठराव झालेला, हे कसं झालं? ज्या दिवशी तुकोबा सदैव वैकुंठाला गेले, प्रयाण काले देवे विमान पाठविले.
कधीच्या काळामध्ये अद्भुत वर्त मिले मानव देह घेऊन निजधामा गेले जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया प्रयाण काले देवे विमान पाठविले मानव देह घेऊन सदेह देह वैकुंठाला घेऊन गेले. तुकोबा ज्यावेळेस संतोजी महाराज पाहण्याकरता आले त्यावेळेस तुकोबा सदे निघून गेले होते. पण जगणारे महाराजांना दिलेला शब्द तुकोबाला ध्यानात होता. का ठरलेलं होतं आमचं, मी जर अगोदर गेलो तर 3 मुठा माती माझ्यावर द्यायची आणि तुम्ही जर अगोदर गेले तर 3 मुठा मी द्यायच्या. कर्म धर्म सुदैवानं तुकोबा वैकुंठाला निघून गेल्यानंतर 33 वर्ष लोटले. किती वर्ष? 33 वर्ष तुकोबा वैकुंठाला गेले असताना आणि कर्म धर्म सुदैवानं तुकोबा ज्यावेळेस सदैव वैकुंठाला गेले त्यावेळेस शके 1571 आणि संताजी जगनाडे महाराज ज्या दिवशी पंचतत्वात विलीन झाले त्यावेळेस शके 1605. ध्यानात ठेवा. किती? 2005 नाही, 1605. 1605 म्हणजे तुकोबा सदैव वैकुंठाला ज्या दिवसापासून गेले तेव्हापासून संतोजी महाराजांनी 33 वर्षानंतर देह ठेवला. किती? संतोजी महाराज वारले आणि वारले असताना लोक त्यांना घेऊन गेले स्मशानभूमीत. तिथं खड्डा केला, त्यांना राहण्याची तयारी केली. पण काय झालं, हजारो लोक संतोजी महाराजांच्या अंतिम संस्कार करतात, हजारो लोक. पण काही लोक माती टाकायचे, पूर्ण शरीर त्यांचं मातीनं झाकायचं, इथपर्यंत माती टाकायची. पण काही लोकांनी, काही वयोवृद्ध लोकांनी संतोजी महाराजांच्या डोक्यावर माती टाकली की ते मेलेले जिवंत व्हायचे. 2 वेळा तसं, 3 वेळा तसं, अनंत वेळा तसं. लोक म्हणले आता हे काही गिऱ्हाईक जात नाही लवकर, आता काय केलं पाहिजे. कारण शब्द हा तुकोबाचा होता, ठरलेला होता. तुम्ही अगोदर जाल किंवा मी अगोदर जाईल, 3 मुठ माती तुमची असल्याशिवाय मी मुक्त होणार नाही. शेवटी मुलीच्या भेटीच्या निमित्तानं सदेह वैकुंठातून जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आले. संतोजी जगनाळेच्या डोक्यावर हात फिरवला आणि 3 मुठा माती ज्यावेळेस संतोजी जगनाळे महाराजांच्या डोक्यावर टाकली त्यावेळेस जगनाळे महाराजांनी श्री तुकोबाचं शेवटचं दर्शन घेतलं आणि जगनाळे महाराज मुक्त झाले. म्हणून हे संतांचं चरित्र आहे. म्हणून माझे तुकाराम महाराज म्हणतात, बाबांनो, या संतांचा महिमा अलौकिक आहे, अपरंपार आहे, तो अवर्णनीय आहे. तुम्ही कितीही जरी बोलण्याचा प्रयत्न केला ना तरी संतांचा महिमा तुम्हाला शब्दानं सांगितला जात नाही. अभंगाचं पहिलं चरण. संतांचा महिमा संतांचे जगनाळे महाराजांसारखे अद्भुत संत आहेत, त्यांचा महिमा हा शब्दाने वर्णन केला जात नाही. तो फक्त वाणीनं समाजासमोर मांडला पाहिजे. म्हणून झालं माझं कीर्तन. मी कोळेगावाच्या ग्रामस्थांना एकच विनंती करेल राजांनो, की आजच्या दिवशी जसं आपण संतोजी जगनाळे महाराज यांची जयंती अत्यंत मोठ्या प्रेमाने, मोठ्या आग्रहाने आणि अत्यंत थाटामाटामध्ये ही साजरी करताना याच्याही पेक्षा मोठा कार्यक्रम कसा झाला पाहिजे इकडे जास्त लक्ष द्या. कारण तुम्ही जर हे कीर्तन प्रवचन ठेवत असाल, मी असं म्हणत नाही की तुम्ही श्याम महाराजच कीर्तन ठेवा, माझं नाही. या क्षेत्रातलं ज्या लोकांना कळतं त्यांचं मार्गदर्शन घ्या. आता जसे आजचे कीर्तनाचे मार्गदर्शन धनश्रीताई ठाकरे मार्गदर्शक आहे की नाही, तर त्यांना कळतंय की महाराष्ट्र फिरणारे लोक आहेत, गावोगाव फिरणारे लोक आहेत, या लोकांना कळतंय, त्यांची सल्ला घ्या, त्यांना त्या गोष्टीचा मानपान द्या, कारण त्या लोकांना ते कळतं. आपल्याला कळत नाही. मी एकाला विचारलं हरिपाठाचे आपण किती आहेत, म्हणे 32. म्हटलं काऊन? म्हणे हरिपाठाचा आपला संबंध नाही म्हणून.
हरिपाठाचे अभंग 27 हे जर ज्या माणसाला माहिती तो 32 सांगणारच आहे. पण या लोकांना जर तुम्ही विचारलं किती आहे तर ते 32 मान्य करणार नाहीत, ते 27च मान्य करतील. का? त्यांना त्यांची अनुभूती आहे. तसं आपल्याला जर योग्य मार्गदर्शन करणार कोणती मंडळी असेल त्यांचे सल्ला तुम्ही घेतले पाहिजे. आणि मी तर मारुती रायाला एकच प्रार्थना करेन की मारुती राया, पहिल्या वर्षी जयंती एवढ्या मोठ्या थाटामध्ये तुम्ही साजरी करताय ना, याच्यापेक्षा 5 पण जयंती मोठी साजरी झाली पाहिजे. एवढी मोठी झाली पाहिजे, एवढी मोठी झाली पाहिजे की पंचक्रोशीत कोळे गावाचं नाव मोठं झालं पाहिजे. म्हटलं पाहिजे लोकांनी. आलो मी या भागात बऱ्याच वेळा आलो बरं, कार्यक्रमासाठी आलो नाही असं नाही. जाम कुठे जामला आलो. याच्या पलीकडचं गाव कोणतं आहे? बोरगाव पदार्थ, त्याला आलो. हो, कारण मी 20 वर्षापासून कीर्तन करतो बाबा. 2004चा विद्यार्थी आहे गजानन बाबाचा. 14 वर्ग शिकेल असल्यामुळे जास्त बोलता येत नाही, म्हणजे आम्ही काही जास्त शिकेल नाही. पण गुरु जर चांगले असतील ना तर शिष्य सुद्धा चांगले बनतात. त्याचा आपल्याला मोठेपणा असला पाहिजे. सांगितलं पाहिजे की तुम्ही ज्या शेगावला पायी जाता ना गजानन बाबाकडे, त्या गजानन बाबाकडे आम्ही 4 वर्ष राहिलो. आणि 4 वर्ष राहिलो. माझ्या गजानन माऊलीनं आमच्या आयुष्यात ज्ञान टाकलं आणि त्या ज्ञानाचा प्रचार प्रसार करत आम्ही आज फिरतोय. म्हणून कुठंतरी गजानन महाराजचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे. आज जगाच्या पाठीवर एकमेव जर कोणतं संस्थान असेल तर ते गजानन महाराज संस्थान आहे. तुम्ही जा, विदेशातल्या लोकांनी गजानन महाराजांची प्रतिमा लावावी, विदेशातल्या लोकांनी गजानन महाराजांची मूर्ती बसवावी, बाटलेल्या लोकांनी गजानन महाराजांची मूर्ती बसावी. विदेशामध्ये ज्या संतांचा हाहाकार होतो, विदेशामध्ये ज्या संतांची कीर्ती गायल्या जाते, ते विश्वातले एकमेव संत जर कोणते असतील ना, संत समर्थ गजानन महाराज आहेत. बघा तुम्ही शेगावला जर तुम्ही गेले तर मला नाही वाटत तुम्ही उपाशी येसाल म्हणून. किती लोक येतात मावशी, पाणी जसं वाहतं नदीतून तसे लोक वाहतात. पण आतापर्यंत कोळे गावातल्या एकतरी मावशीनं मला सांगा, श्याम महाराज मी उपाशी आली. असे कोळेगाव सारखे करोडो गाव आहेत भारतात, करोडो गाव आहेत. त्या करोडो गावातले प्रत्येक वारकरी, प्रत्येक बाई माणूस शेगावला गेला. पण तुमच्या माहिती करता ते कधी शिळं पातं खाऊन आले नाही, ते ताजं खाऊन आले. संत हे तसेच असतात. त्यांचा महिमा तुम्ही किती वर्णन करा. संत हे शिळं पातं खातात मायबापांनो, पण माझ्या भक्ताला ते सदैव ताजं देतात. जे सदैव ताजं देतात ना ते संत मानले. सांगतो तुम्हाला गजानन बाबा, सांगतो एका मिनिटात. देवीदासाच्या मुलाची ऋतुशांती होती. कोणाच्या? गजानन विजय ग्रंथ वाचता का तुम्ही? गजानन विजय ग्रंथ आहे का कोणाकडे? बरं जाऊ द्या. गजानन महाराजची बावन्नी, गजानन महाराजाची गजानन विजय जो ग्रंथ आहे त्याचं पूर्ण सार 52 वयामध्ये आहे. शॉर्टकट सांगतो. गजाननाची बावन्नी नित्य असावी ध्यानी मनी, 52 गुरुवारी नेहमी करा पाठ भक्तीने. पुढे ऐका. विघ्ने सारे पळती दूर, सर्व सुखाचा येईल पूर, चिंता साऱ्या दूर करी आणि संकटातून पार करी. तुम्हाला जर संकटातून मुक्त व्हायचं असेल ना तर तुम्ही गजानन महाराजांचं अनुकरण करा. तुम्हाला जर संकटातून मुक्त व्हायचं असेल ना, संताजी जगणारे महाराजांचं अनुकरण करा. तुम्हाला जर संकटातून मुक्त व्हायचं असेल ना तर तुकोबाचं अनुकरण करा, विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांचं अनुकरण करा. म्हणून झालं माझं कीर्तन. त्या संतांबद्दल कितीही बोलण्याचा तुम्ही या ठिकाणी अभ्यास ठेवला सज्जनांनो, तरी त्यांचा महिमा हा शब्दांना वर्णन केला जात नाही. म्हणून तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतात, संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही तेथे. कोणते संत महात्मे आहेत? ते वैराग्याचे मूर्तिमंत संत श्रीमंत तुकोबा आहेत. कोणाचा महिमा वर्णन करण्यासाठी प्रयत्न करतायत तर ते ज्ञानेश्वर माऊली.